नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयं उदीरयेत्. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की भीष्म पितामहांनी श्रीकृष्ण याचं वास्तविक स्वरूप समजवण्यासाठी श्रीकृष्णाने आधी कोणकोणत्या रूपात अवतार धारण केला होता ते वराह, नरसिंह, वामन, दत्तात्रेय, परशुराम, राम, कृष्ण, कल्की, जो भविष्यात होणारा अवतार आहे त्याबद्दलही त्यांनी संक्षिप्त माहिती दिली. आणि तो वृत्तांत ऐकल्यानंतर युधिष्ठिर आणि इतर राजांच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि युधिष्ठिर म्हणाला की मला श्रीकृष्ण अवताराबद्दल तुम्ही विस्तारपूर्वक सांगा. तेव्हा भीष्म सांगू लागले. भीष्म उवाच. भीष्म सांगू लागले, कुरुनंदन युधिष्ठिर, अब मैं वृष्णिवंश में भगवान नारायण के अवतार ग्रहण का यथावत वृत्तांत कहूंगा. वृष्णिवंशात भगवान नारायण ज्या रूपात अवतीर्ण झाले त्याचा तुला यथावत वृत्तांत सांगतो. भरत कुलभूषण तात अजातशत्रू. युधिष्ठिरला अजातशत्रू का म्हणतात? कारण त्याचा कोणीही शत्रू नव्हता. त्याचा कोणीही शत्रू नव्हता म्हणजे तो कोणाला शत्रू मानत नव्हता. आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळे समोरच्याला सुद्धा वाटायचं की याच्याशी मित्रताच करावी. प्रामाणिक सत्य धर्मनिष्ठेमुळे समोरच्याला सुद्धा तसंच वाटायचं. भरत कुलभूषण तात अजात शत्रु, वसुधा की रक्षा करने के लिए ये भगवान यहाँ किस प्रकार प्रकट हुए थे यह मैं बतला रहा हूँ, ध्यान देकर सुनो. भगवान के जन्म के समय आनंदोद्रेक के कारण समुद्र में उत्ताल तरंगे उठने लगी. भगवंताचा जेव्हा कृष्ण रूपात जन्म झाला तेव्हा काय झालं? आनंदाचा उद्रेक झाला आणि त्यामुळे समुद्रामध्ये विशाल लाटा येऊ लागल्या, पर्वत हलू लागली आणि जी मालवलेली अग्नी होती, बुजवलेली अग्नी होती ती सुद्धा प्रज्वलित झाली. भगवान जनार्दन के जन्म काल में शीतल, मंद एवं सुखद वायु चलने लगी. धरती की धूल शांत हो गई और नक्षत्र प्रकाशित होने लगे. भगवान जनार्दनाच्या जन्म काळात जी वायू वाहू लागली ती कशी? शीतल, मंद आणि सुखद, सुख देणारी. धरती की धूल शांत हो गई म्हणजे जी काही धूळ उडत होती इकडे तिकडे मळबटपणा गेला आणि सगळी जी धूळ आहे ती शांत झाली. नक्षत्र सगळी प्रकाशित होऊ लागली. आकाश में देवलोक के नगाड़े जोर जोर से बजने लगे और देवगण आकर वहां के फूलों की वर्षा करने लगे. आकाशात देवता लोक जोरात नगाडे वाजवू लागले आणि देवगण तिथे येऊन फुलांची वर्षा करू लागले. ये मंगलमयी वाणी द्वारा, वे मंगलमयी वाणी द्वारा, कौन? देवता मंगलमयी वाणी द्वारा भगवान मधुसूदन की स्तुति करने लगे. ज्याने मधु दैत्याचा वध केला त्या विष्णूची सर्वजण स्तुति करू लागले. भगवान के अवतार का समय जान महर्षी गण भी अत्यंत प्रसन्न हो गए. आता इथे स्तुती काय करू लागले? ती स्तुती तुम्हाला श्रीमद भागवत महापुराणामध्ये विस्तृतमध्ये मिळेल, विस्तारामध्ये मिळेल. श्रीमद भागवत महापुराणाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 10व्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये स्तुती आलेली आहे. सगळे देवता स्तुती करतात भगवंताची आणि त्यामध्ये एक वाक्य माझ्या नेहमी लक्षात राहिलेलं आहे कायमचं. ते म्हणजे ते देवता सगळे म्हणतात की जो सर्वव्यापक भगवान नारायण आहे, सर्वव्यापक विष्णू आहे, तो देवकीच्या एवढ्याशा गर्भामध्ये कसा काय मावला? अशा प्रकारे भगवंताची लीला अगाध आहे असे म्हणून ते स्तुती करत होते. भगवान के अवतार का समय जान महर्षी गण भी अत्यंत प्रसन्न होकर वहां आ पहुंचे. महर्षी सुद्धा त्या ठिकाणी आनंदित झाले आणि त्या ठिकाणी येऊ लागले. नारद आदि देवर्षियों को उपस्थित देख गंधर्व और अप्सराएं नाचने और गाने लगी. आता नारद पृथ्वीवरती जातात म्हणजे काहीतरी नक्की घडणार आहे हे ऐकून अप्सरांना, गंधर्वांना आनंद झाला. ते गाऊ नाचू लागले. उस समय सहस्त्र नेत्रों वाले सचिवल्लभ तेजस्वी इंद्र भगवान गोविंद की सेवा में उपस्थित हुए और महर्षियों का आदर करते हुए बोले. इंद्र तिथे आले आणि म्हणू लागले, देव आप संपूर्ण जगत के सृष्टा है. देवताओं के जो कर्तव्य कार्य है उन सबको संपूर्ण जगत के हित के लिए सिद्ध करके आप अपने तेज सहित पुनः परम धाम को पधारिये. देवादी देव म्हणजे भगवंत नारायणाला सांगतात की तुम्ही संपूर्ण जगताचे स्रष्टा आहात. देवतांचे जे कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पृथ्वीवरती जात आहात. म्हणजे कंस, जरासंध वगैरे वगैरे जे दैत्य दानव ज्यांनी मानवी कुळामध्ये जन्म घेतला होता त्यांचा विनाश करून पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी, पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी, पृथ्वीचा भार उतरण्यासाठी
तुम्ही पृथ्वीवरती जात आहात आणि हे तुमचे कार्य सिद्ध झाल्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या तेजासहित परमधामाला या, आपल्या धामाला या, स्वर्गात पुन्हा या, असं इंद्र म्हणू लागला. भीष्म म्हणाले, अशा प्रकारे बोलून स्वर्गलोकाचे स्वामी देवर्षींबरोबर आपापल्या लोकाला गेले. राजन, तदनंतर वसुदेव ने कंस के भय से सूर्य के समान तेजस्वी अपने नवजात बालक श्री हरि को नंदगोप के घर में छिपा लिया. आता इथे थोडक्यात आलेली आहे, संपूर्ण कृष्ण चरित्र आहे ते थोडक्यात आलेलं आहे. आणि भीष्माने सांगितलं ना, ही सगळी विस्तृत माहिती कशामध्ये मिळेल? पुराणांमध्ये मिळेल, म्हणून ते थोडक्यात सांगतायत सगळं. विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाला, त्यांच्या पूर्वजन्मांचा वृत्तांत सांगितला, ही सगळी माहिती तुम्हाला पुराणांमध्ये मिळेल विस्तृतपणे. आणि भीष्म सुद्धा सांगतात की या अवतारांची विस्तृत माहिती ब्रह्मवादी पुरुषांनी पुराणांमध्ये सांगितलेली आहे. मग वसुदेवाने आपल्या मुलाला म्हणजे कृष्णाला नंदगोपाच्या घरात लपवलं आणि नंदगोपाच्या घरातली जी छोटी पुत्री होती तिला देवकीकडे आणलं. श्री कृष्ण बहुत वर्षों तक नंदगोप के घर में ही रहे. एक दिन वहां शिशु श्री कृष्ण एक चकड़े के नीचे सो गए थे. माता यशोदा उन्हें वही छोड़कर यमुना जी के तट पर चली गई. मग त्या वसुदेवाने त्या देवीला तिथे आणलं, त्या पुत्रीला तिथे आणलं. ती कोण होती? साक्षात योगमाया होती. हे मी तुम्हाला, मला वाटतं अर्जुनाचा आणि पांडवांचा जन्म सांगत होतो त्याच वेळी मी कृष्ण अवताराचा सुद्धा वृत्तांत तुम्हाला सांगत गेलो होतो. त्यावेळेला सर्व काही सांगितलेलं आहे. आणि पुढे भीष्म सांगतात की श्रीकृष्ण त्या नंदगोपाच्याच घरी वाढले, लहानाचे मोठे झाले. श्रीकृष्ण बहुत वर्षों तक नंदगोप के ही घर में रहे. एक दिन वहां शिशु श्रीकृष्ण एक चकड़े के नीचे सो रहे थे. लहानपणी ते एका चकडा त्याच्या खाली झोपलेले होते लहानपणी. चकडा म्हणजे काय तर बैलगाडी वगैरे बांधतात ना, त्याच्यातले जर आपण बैल काढून टाकले, बैलगाडीतले बैल, मग जो पार्ट उरतो, जो भाग राहतो, त्याला चकडा म्हणतात. जो झोपलेले होते. माता यशोदा उन्हें वही छोड़कर यमुना जी के तट पर चली गई. उस समय श्री कृष्ण शिशु लीला का प्रदर्शन करते हुए अपने हाथ पैर फेंक कर मधुर स्वर में रोने लगे. पैरों के ऊपर फेंकते समय भगवान केशव ने अपने पैर के अंगूठे से चकड़े को धक्का दे दिया और इस प्रकार एक ही पाव से चकड़े को उलटकर गिरा दिया. आणि त्यामध्ये उसके बाद वे स्वयं औधे मुंह हो गए और माता का स्तन पीने की इच्छा से जोर जोर से रोने लगे. शिशु के ही पदाघात से चकड़ा उलटकर गिर गया तथा उस पर रखे हुए सभी मटके और घड़े आदि बर्तन चकनाचूर हो गए. यह सब देखकर सब लोगों को बड़ा आश्चर्य हुआ. मग एका छोट्याशा बालकाच्या पायाने एवढी मोठी बैलगाडीचा तो भाग होता तो उलटला आणि त्याच्यावरचे सगळे जे घट होते ते सगळे पडून फुटले. हे बघून सर्व लोकांना आश्चर्य झालं. तर तिथे कोण होता? एक असुर होता, त्यामध्ये कंसाने पाठवलेला, अदृश्य रूपात असणारा. भगवंतांनी आपले बाललीला शिशुलीला केली आणि त्या शकटासुराचा अशा प्रकारे उद्धार केला. भरतनंतर शूरसेन देश म्हणजे मथुरा मंडल, शूरसेन देश के निवासियों को म्हणजे मथुरा के निवासियों को यह अत्यंत अद्भुत घटना प्रत्यक्ष दिखाई दी तथा वसुदेव ने, आता इथे मथुरा शब्द का आलेला आहे कारण ज्या गोपाकडे ठेवलं होतं कृष्णाला राहायला, तो जो भाग होता, ते जे गोकुळ धाम होतं ते सुद्धा मथुरा देशातच येत होतं, मथुरा मंडल मध्येच येत होतं. मथुरा देश के निवासियों को यह अत्यंत अद्भुत घटना प्रत्यक्ष दिखाई दी तथा वसुदेव नंदन श्री कृष्ण ने आकाश में स्थित सब देवताओं को देखते देखते महान एवं विशाल स्तनों वाली पुतना को भी पहले मार डाला था. पुतनाचा वध तुम्हाला यापूर्वी जरा विस्तार मध्ये सांगितला होता, तो सुद्धा भीष्मांनी एका श्लोकात सांगून टाकला. महाराज, तदनंतर संकर्षण और विष्णु के स्वरूप बलराम, म्हणजे संकर्षण म्हणजे कोण? शेषनाग, आणि विष्णू या दोघांचा स्वरूप कोण? बलराम. कारण शेषनाग आहे हा सुद्धा विष्णूचा स्वरूप आहे आणि शेषनागाचा अवतार कोण? बलराम. त्यामुळे बलरामाला काय म्हटलं आहे? संकर्षण आणि विष्णूचं स्वरूप म्हटलेलं आहे. त्यामुळे बलराम आणि श्री कृष्ण दोनों भाई कुछ काल के अनंतर एक ही साथ घुटनों के बल रेंगने लगे, म्हणजे ढोपरावरती ते चालू लागले. जैसे चंद्रमा और सूर्य एक दूसरों के किरणों से बंधकर आकाश में एक साथ विचरते हो, उसी प्रकार बलराम और श्री कृष्ण सर्वत्र एक साथ चलते फिरते थे. उनकी भुजाएं सर्प के शरीर की भांति सुशोभित होती थी. नरेश्वर, बलराम और श्री कृष्ण दोनों अंग धुली दुसारित, बलराम और श्री कृष्ण दोनों के अंग धुली दुसारित होकर बड़ी शोभा पाते थे. भारत, कभी वे दोनों भाई घुटनों के बल चलते थे जिससे उनमें गट्टे पड़ गए थे, कभी वे वन में खेला करते थे और कभी मत्स्य समय दही की घोल लेकर पिया करते थे.
ते बालपणी काय कधी ढोपरावरती चालायचे, त्यांची अंग वगैरे मळायची, त्यावेळी ते त्यांची शोभा होत असे जिससे, आणि ते कधी कधी खेळता खेळता काय करायचे, वनात खेळायचे, तर कधी कधी दही होते, दही खायचे। एक दिन बालक श्री कृष्ण एकांत गृह में छिपकर माखन खा रहे थे। उस समय वहां उन्हें कुछ गोपियों ने देख लिया। तब उन यशोदा आदि गोपांगनाओं ने एक रस्सी से श्री कृष्ण को उखल में बांध लिया। राजन, उस समय उन्होंने उस उखल को यमलार्जुन वृक्ष के बीच में अड़ाकर उन्हें जड़ और शाखाओं सहित तोड़ डाला। वह एक अद्भुत सी घटना घटित हुई। उन वृक्षों पर दो विशालकाय असुर रहा करते थे। वे भी वृक्षों के टूटने के साथ ही अपने प्राणों से हाथ धो बैठे। यमलार्जुनचे दोन वृक्ष शापित होते, ते बनले होते, त्यांचाही उद्धार केला, आणि त्या वृक्षांवरती दोन असुर होते, त्यांचा सुद्धा उद्धार केला। तदनंतर वे दोनों भाई श्री कृष्ण और बलराम बाल्यावस्था की सीमा को पार करके उस व्रजमंडल में ही 7 वर्ष की अवस्था वाले हो गए। असे म्हणता म्हणता बाललीला करत करत ते 7 वर्षाचे झाले। बलराम नीले रंग के और श्री कृष्ण पीले रंग के वस्त्र धारण करते थे। एक के श्रीअंग पर पीले रंग का अंगराग लगता था और दूसरे को श्वेत रंग का। कृष्ण होता तो पिवळ्या रंगाचा अंगराग लावायचा, उठणं लावायचा, आणि जो बलराम होता तो सफेद रंगाचा। दोनों भाई काक पक्ष सिर के पिछले भाग में बड़े बड़े केश धारण किए बछड़े चराने लगे। उन दोनों की मुख छवि बड़ी मनोहारिणी थी। वे मन में जाकर, मनोहारिणी म्हणजे काय, मनाचे हरण करेल अशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्याची छवी होती, मुखाची छवी होती, म्हणून त्याला काय म्हणतात, मोहन म्हणतात, जो मोहित करतो असा। वे वन में, आणि त्याच मोहनाने जेव्हा स्त्रीचं रूप धारण केलं समुद्र मंथनाच्या वेळी, त्याला कोणत्या नावाने ओळखलं गेलं, मोहिनी नावाने ओळखलं गेलं। उन दोनों में, कोणे, बलराम आणि कृष्ण, उन दोनों की मुख छवि बड़ी मनोहारिणी थी। वे वन में जाकर श्रवण सुखद पर्णवाद्य, पत्तों के बाजे, पिपी हरी आदि बजाया करते थे। वनात जाऊन काय करायचे, पानं गुटाळून त्याचं एक वाद्य बनवायचे आणि ते वाजवत बसायचे। वहां दो तरुण नागकुमारों की भांति उन दोनों की बड़ी शोभा होती थी। वे अपने कानों में मोर का पंख लगा लेते थे, मोरपीस लावायचे कानामध्ये, मस्तक पर पल्लवों के मुकुट धारण करते थे और गले में वनमाला डाल लेते थे। उस समय शाल के नए पौधों की भांति उन दोनों में बड़ी शोभा हो रही थी। वे कभी कमल के फूल के शिरोभूषण धारण करते थे, तो कभी बछड़ों की रस्सियों का यज्ञोपवीत की भांति धारण कर लेते थे। म्हणजे मोठे व्यक्तींचं बघतात ना, मोठे व्यक्ती कशी जानवे घालतात, मग ते काय करायचे, ते बघून आपल्यालाही जानवं पाहिजे असं त्यांना वाटायचं। मग ते काय करायचे, छोट्या छोट्या वासरांना ज्या दोरीने बांधलेलं असतं ना, त्या दोरीचं ते जानवं बनवायचे आणि आपण धारण करून फिरायचे। वीरवर श्री कृष्ण और बलराम चीके और तुम्बी लिए वन में घूमते और गोपजनोचित वेणु बजाया करते थे, आणि मुरली सुद्धा वाजवायचे। वे दोनों भाई कहीं ठहर जाते, कहीं वन में एक दूसरे के साथ खेलने लगते, तो कहीं पत्तों की शैया बिछाकर सो जाते तथा नींद लेने लगते। राजन, इस प्रकार मंगलमय बलराम और श्री कृष्ण बछड़ों की रक्षा करते तथा उन महान वन की शोभा बढ़ाते हुए सब और घूमते और भांति भांति की क्रीडाएं करते थे, वेगवेगळे खेळ खेळत असत। कुंती नंदन, तदनंतर वे दोनों वसुदेव पुत्र वृंदावन में जाकर गौवे चराते हुए लीला विहार करने लगे। युधिष्ठिर, तदनंतर एक दिन मनोहर रूप और सुंदर मुख वाले भगवान गोविंद अपने बड़े भाई संकर्षण को साथ लिए बिना ही रमणीय वृंदावन में चले गए और वहां इधर उधर भ्रमण करने लगे। उन्होंने काक पक्ष धारण कर रखा था। वे परम शोभायमान, श्याम वर्ण और कमल के समान सुंदर नेत्रों से सुशोभित थे, जैसे चंद्रमा कलम से युक्त होकर शोभा पाते हैं, उसी प्रकार श्री कृष्ण का वक्षस्थल श्रीवत्स चिन्ह से शोभा पा रहा था। श्रीवत्स चिन्ह म्हणजे काय, लक्ष्मीचं चिन्ह। म्हणजे विष्णू जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती अवतीर्ण होतात तेव्हा श्रीवत्स चिन्ह हे त्यांच्या छातीवरती शोभत असतं, सुशोभित असतं। उन्होंने रस्सियों को यज्ञोपवीत की भांति पहन रखा था। जे छोट्या छोट्या वासरांना जे दोरी बांधतात त्याचं त्यांनी यज्ञोपवीत बनवलं होतं, म्हणजे काय, जानवे बनवलं होतं आणि ते धारण केलं होतं। उनके श्री अंगों पर पीतांबर शोभा पा रहा था। विभिन्न अंगों में श्वेत चंदन का अनुलेप किया गया था। उनके मस्तक पर काले घुंघराले केश सुशोभित थे। सिर पर मोरपंख का
सिर पर मोर पंखा सुकुट शोभा पा रहा था, जो मंद मंद वायु के झोंकों से लहरा रहा था। मोर पंखा जो डोक्यावरती सुशोभित होत होता, तो मंद मंद वायूमुळे कसे त्या मोरपंखाचे केस हलत होते। भगवान कहीं गीत गाते, कहीं क्रीड़ा करते, कहीं नाचते और कहीं कहीं हंसते थे। इस प्रकार गोपालोचित वेश धारण करके मधुर गीत गाते और वेणु बजाते हुए तरुण श्री कृष्ण गौओं को आनंदित करने के लिए कभी कभी वन में घूमते थे। अशा प्रकारे गोपालोचित म्हटलेलं आहे। गोपालोचित वेश धारण करणे म्हणजे काय? खरोखरच गोपाळ असल्यासारखे, म्हणजे स्वतः परमात्मा असून सुद्धा आपण गोपाळ आहेत, आपण साधे गोपाळ आहोत, गायीचं पालन करणारे आहोत, अशा प्रकारचा वेश धारण करून ते मधुर गीत गायचे, वेणू वाजवायचे, वृंदावनी वेणू। वेणु बजाते हुए तरुण श्री कृष्ण गौओं को आनंदित करने के लिए कभी कभी वन में घूमते थे। अत्यंत कीर्तिमान भगवान श्री कृष्ण वर्षा के समय गोकुल में वहां अतिशय रमणीय प्रदेशों में तथा वन श्रेणियों में विचरण करते थे। भरत श्रेष्ठ उन वन श्रेणियों में भांति भांति के खेल करते श्याम सुंदर बड़े प्रसन्न होते थे। एक दिन वे गौओं के साथ वन में घूम रहे थे, म्हणजे गायी चरत चरत ते वनात फिरत होते। त्यावेळेला घूमते घूमते महात्मा भगवान केशव ने भांडीर नामक वटवृक्ष देखा और उसकी छाया में बैठने का विचार किया। निष्पाप युधिष्ठिर, वहां श्री कृष्ण समान अवस्था वाले दूसरे वहां श्री कृष्ण के समान अवस्था वाले दूसरे गोप बालकों के साथ बछड़े चराते थे। म्हणजे कृष्णाच्या वयाचे इतर सुद्धा गोप गोपींचे मुलं होते त्या ठिकाणी, ते सुद्धा छोटे छोटे बछडे घेऊन, म्हणजे वासरं घेऊन, छोटे छोटे बछडे घेऊन तिथे चरायला आले होते। दिनभर खेलकूद करते थे और पहले दिव्य धाम में जिस प्रकार वे आनंदित होते थे उसी प्रकार वन में आनंदित दिन बिताते थे। इथे महत्वाचं वाक्य येतंय काय? ते बालक जे सर्व होते ते काय वाक्य आलंय? रेमेश दिवसान कृष्ण पुरा स्वर्गपुरे तथा। म्हणजे दिव्य लोकामध्ये, दिव्य धामामध्ये जसे ते आनंदित असायचे, तसंच आता इथे सुद्धा ते सुखपूर्वक आनंदपूर्वक दिवस घालवायचे। आता दिव्य धामात म्हणजे कोण? म्हणजे श्रीकृष्णाबरोबर जेवढे काही बालक आले होते, कृष्णाचे मित्र होते, ते सामान्य मनुष्य नव्हते, ते दिव्य लोकातले भगवंताचे मोठे भक्त होते, ज्यांनी खूप पुण्य करून भगवंताला प्राप्त केलं होतं आणि त्यांना भगवंताच्या बालपणाच्या बाललीलेमध्ये सहभाग घेण्याचं भाग्य लाभलं। असे ते वैकुंठातून आलेले, वैकुंठात जशा प्रकारे ते आनंदित राहायचे, त्याच प्रकारे ते वृंदावनात सुद्धा आनंदपूर्वक दिवस घालवू लागले। म्हणून इथे काय म्हटलेलं आहे? पहिले दिव्य धाम में जिस प्रकार वे आनंदित होते थे उसी प्रकार वन में आनंदपूर्वक दिन बिताते थे। कोणते? सगळे मुलं। भांडीर वन में निवास करने वाले बहुत से ग्वालों वहां क्रीड़ा करते हुए श्री कृष्ण को अच्छे अच्छे खिलौने द्वारा प्रसन्न रखते थे। दूसरे प्रसन्नचित रहने वाले गोप, जिन्हें वन में घूमना प्रिय था, सदा श्री कृष्ण की महिमा का गान किया करते थे। जब वे गीत गाते उस समय भगवान श्री कृष्ण पत्तों के बाजों के बीच बीच में वेणु, तुम्बी और वीणा बजाया करते थे। इस प्रकार विभिन्न लीलाओं द्वारा श्री कृष्ण गोप बालकों के साथ खेलते थे। भरत नंदन, उस समय बालक श्री कृष्ण ने संपूर्ण भूतों को देखते देखते लोकहित के अनेक कार्य किए थे। वृंदावन में कदम्ब के पास जो हृद म्हणजे कुंड था, उसमें प्रवेश करके उन्होंने कालिया नाग के मस्तक पर नृत्य क्रीड़ा की थी, कालिया नाग के मस्तक पर। फिर सब लोगों के सामने ही कालिया नाग को अन्यत्र जाने का आदेश देकर बलदेव जी के साथ वन में इधर उधर विचरण करने लगे। म्हणजे भागवत महापुराणात जो एक एक अध्याय आहे, भागवत महापुराण, विष्णू महापुराण, हे जे संतांच्या मुखातून भीष्मांनी ऐकलेलं आहे, तो एक एक अध्याय ते एका एका श्लोकाच्या स्वरूपात एका एका ओळीमध्ये एक दोन ओळींमध्ये सांगायचा प्रयत्न करत आहेत संक्षिप्तपणे। राजन, तालवन में धेनुक नामक भयंकर दैत्य निवास करता था। तालवन म्हणजे काय? आपण जे ताड म्हणतो ना, तशा ताडांचं जे वन होतं त्यामध्ये तालवन में धेनुक नामक भयंकर दैत्य निवास करता था, जो गधे का रूप धारण करके रहता था। उस समय वह बलदेव जी के हाथ से मारा गया था। कुंती नंदन, तदनंतर किसी समय सुंदर मुख वाले बलराम और श्री कृष्ण अपने बढ़े हुए गोधन को चराने के लिए वन में गए थे। वहां वन की शोभा निहरते हुए दोनों भाई घूमते खेलते, गीत गाते और विभिन्न वृक्षों की खोज करते हुए बड़े प्रसन्न होते थे। शत्रुओं को संताप देने वाले वे दोनों अजय वीर वहां गौवों और बछड़ों के नाम ले लेकर बुलाते और लोक प्रचलित बालोचित क्रीड़ाएं करते थे। वे दोनों देवनंदित देवता थे, तो भी मानवी दीक्षा ग्रहण करने के कारण वे दोनों देववंदित देवता थे। देव सुद्धा ज्यांना वंदित करतात असे ते देवता होते। कोण? बलराम आणि श्री कृष्ण, म्हणजे कोण? विष्णू आणि साक्षात शेषनाग। तरी पण ते
मानवाप्रमाणे वागायचे, मानव जाती के अनुरूप गुणों वाली क्रीडाएं करते हुए वन में विचरते थे. म्हणजे माणसासारखी क्रीडा करायचे, माणसासारखे ते खेळायचे. म्हणजे कोणाला समजणार सुद्धा नाही की हे साक्षात परमात्माचे अंश आहेत, परमात्माच आहे, ते कोणाला समजणार सुद्धा नाही. तत्पश्चात महातेजस्वी श्री कृष्ण गौओं के व्रज में जाकर गोप बालकों द्वारा किए जाने वाले गिरि यज्ञ में सम्मिलित हो वहां सर्वभूत सृष्टा ईश्वर के रूप में अनेकों अपने को प्रकट करके गिरिराज के लिए समर्पित खीर को स्वयं ही खाने लगे. म्हणजे जिथे इंद्राचा यज्ञ चाललं होतं, इंद्रासाठी जिथे प्रसाद ठेवत होते, तर तेव्हा भगवान कसे आले, सर्वभूत स्रष्टा ईश्वराच्या रूपामध्ये येऊन त्यांनी काय केलं, तिथलं ते सगळं खीर होती ती आपणच खाली. उन्हें देखकर सब गोप भगवत बुद्धि से श्री कृष्ण के उस स्वरूप की ही पूजा करने लगे. गोपालों द्वारा पूजित श्री कृष्ण ने दिव्य रूप धारण कर लिया. उस समय भगवान ने दिव्य रूप धारण कर लिया था. भरत नंदन, उस समय श्री कृष्ण ने खेल खेल में ही अत्यंत दुष्कर कर्म कर डाला, जो सब लोगों के लिए अत्यंत अद्भुत सा था. असा दुष्कर्म, असं खेल खेल में अत्यंत दुष्कर कर्म केले तर कुठले, तर देवादिदेव इंद्राने, म्हणजे देवांचा राजा जो इंद्र आहे, इंद्र ने भूतल पर जाकर जब श्री कृष्ण को गोवर्धन धारण किए देखा तब उन्हें बड़ी प्रसन्नता हुई. मग हे दुष्कर कर्म काय केले, तर इंद्राने खूप पाऊस पडायचा प्रयत्न केला आणि कृष्णाने जे गोवर्धन पर्वत हातावरती उचललं होतं. तर तुम्ही म्हणाल मधले मधले श्लोक गेले कुठे, तर संपूर्ण महाभारत आहे ते 1,00,000 श्लोकांचं आहे आणि सध्या फक्त 80,000च्या आसपास श्लोक उपलब्ध आहेत. उरलेले जे 20,000 श्लोक आहेत, 20,000च्या आसपास श्लोक, ते काळाच्या ओघात लुप्त झालेले आहेत. त्यामुळे यांची जी विस्तृत माहिती आहे ती व्यासांनी संकलित केलेल्या इतर पुराणांमध्ये सुद्धा आढळते. मग मधले जे काही श्लोक लुप्त झालेले आहेत काळाच्या ओघात, त्यामधले हे सुद्धा आहेत. त्यामुळे आपल्याला पुराणांची मदत होते विस्तृत माहिती मिळवण्यासाठी. देवादिदेव इंद्र ने भूतल पर जाकर जब श्री कृष्ण को गोवर्धन धारण किए देखा तब उन्हें बड़ी प्रसन्नता हुई. उन्होंने श्री कृष्ण को गोविंद नाम देकर उनका गवेंद्र पद पर अभिषेक किया. गवेंद्र म्हणजे काय, गायींचा इंद्र म्हणजे गोविंद्र, आणि त्या गोविंद्राचाच उच्चार मग कसा होऊ लागला, गोविंद म्हणून होऊ लागला. देवराज इंद्र गोविंद को हृदय से लगाकर उनकी अनुमति ले स्वर्गलोक को चले गए. मग हे विस्तृतपणे माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, जी विष्णू पुराण, त्याचप्रमाणे जे हरिवंश पुराण आहे, जे महाभारताचा ज्याला अखिल भाग म्हणतात, त्या हरिवंश पुराणात सुद्धा माहिती आलेलं आहे. जेव्हा भगवंताने इंद्राने बघितलं की हा जो बालक आहे ज्याने गोवर्धन धारण केलं होतं तो साक्षात विष्णू आहे, ज्याच्याकडे आम्ही अवतार घ्या म्हणून प्रार्थना करायला गेलो होतो, तोच विष्णू आता बालकाच्या रूपामध्ये इथे लीला करतोय, तेव्हा इंद्र शरण गेला होता आणि इंद्राने माफी मागली होती. आणि भगवंतानी जेव्हा वरदान माग म्हणून सांगितलं तेव्हा इंद्राने वरदान मागितलं होतं की माझा अंश अर्जुन हा हस्तिनापुरात वाढतोय, तर स्वतःच्या शरीराप्रमाणे त्याचं रक्षण करा. तेव्हा भगवंतानी त्याला सांगितलं होतं की काळजी करू नको, जोपर्यंत माझे पाय धर्तीवरती आहेत, पृथ्वीला स्पर्श करत आहे, तोपर्यंत अर्जुनाला कोणीही पराजित करू शकत नाही, अर्जुनाला कोणीही पराभूत करू शकत नाही, जोपर्यंत माझे पाय पृथ्वीवरती आहेत. आणि त्यानंतर हेही सांगितलं की पुढे जाऊन मी धरतीचा भार उतरण्यासाठी पृथ्वीवरती आलेलो आहे. जे कोणी अधर्मी आहेत, पृथ्वीवरती भार ज्यांनी वाढवलेला आहे, त्या अधर्म्यांना एकत्र करून मारण्यासाठी एक मोठं महायुद्ध होणार आहे. त्यामध्ये मी अशी व्यवस्था करीन की जे सगळे धार्मिक व्यक्ती आहेत ते एका बाजूला आले पाहिजेत आणि अधर्मी जे कोण आहेत त्यांचा मी समूळ विनाश करीन. आणि अशा प्रकारे भूभार हलका केल्यानंतर, पृथ्वीचा भार उतरवल्यानंतर मी पुन्हा स्वधामी जाईन. आणि देवराज इंद्र गोविंद को हृदय से लगाकर उनकी अनुमति ले स्वर्गलोक को चले गए. तदनंतर श्री कृष्ण ने पशुओं की हित की कामना से वृषभ रूपधारी अरिष्ट नामक दैत्य को वेगपूर्वक मार डाला. याचा सुद्धा एक अध्याय श्रीमद भागवत महापुराण आणि विष्णू पुराणात सुद्धा आलेला आहे. जेव्हा हा जो वृषभ रूप धारण करून एक अरिष्टासूर म्हणून आला होता, तो गोपिकांना छळायला गेला होता तिथे. आणि गोपिकांनी जेव्हा कृष्णाला हाक मारली तेव्हा कृष्ण आले आणि त्या टाळी वाजवून दाखवली आणि त्या हाताने त्याला खुणा केली की हे अरिष्टासुरा, बैलाचं रूप धारण केलं आहे, सर त्या गोपिकांना काय मारतो, हिम्मत आहे तर माझ्या बरोबर युद्ध कर, असं सांगितलं. तेव्हा त्या वृषभासूर म्हणजे वृषभाचं रूप धारण केलेल्या त्या अरिष्ट नामक दैत्याने आपला पाय होता, पाठचा पाय, तो जमिनीवरती घासला आणि एकदम वेगाने तो कृष्णाकडे आला त्याला शिंगाने मारायला.
त्या कृष्णाने आपली जी मूठ होती ती घट्ट केली आणि त्याच्या तोंडामध्येच हात घातला, तेव्हा त्याचे दात होते ते सगळे अदैत्याचे दात होते त्याच्या घशात गेले आणि कृष्णाने आपल्या हाताचा आकार एवढा एवढा वाढवला की तो जो दैत्य होता बैलाच्या रूपात आलेला अरिष्ट नामक दैत्य, त्याचे दोन बाजूला दोन तुकडे पडले, असे बरोबर मधून त्याचा भाग केले दोन, आपल्या हाताचा आकार मोठा करून, आणि पुन्हा आपला हात पूर्ववत केला. मग तोच जो अध्याय विष्णू महापुराण श्रीमद भागवत महापुराण मध्ये आलेला आहे तोच इथे भीष्मांनी थोडक्यात सांगितलेला आहे. श्रीकृष्णाने पशुओं की हित की कामना से वृषभरूपधारी अरिष्ट नामक दैत्य को वेगपूर्वक मार गिराया. तो अरिष्ट होता तर इतर पशूंना सुद्धा त्रास द्यायचा, म्हणून इथे काय म्हटलंय, पशुओं की हित की कामना से. राजन राजन व्रज में केशी नाम का एक दैत्य रहता था जिसका शरीर घोड़े के समान था, उसमें 10,000 हाथियों का बल था. कुंती नंदन, उस अश्वरूपधारी दैत्य को भोजकुलोत्पन्न कंस ने भेजा था. वृंदावन में आने पर पुरुषोत्तम श्री कृष्ण ने उसी भी अरिष्टासुर की भांति मार डाला. कंस के दरबार में एक आंध्र प्रदेशीय मल्ल था जिसका नाम चाणूर था. आता कंसाने तिथे बोलवल्यानंतर अक्रूर त्याला कृष्णाला बलरामला घेऊन आले आणि अक्रूरला जसं कृष्ण आणि बलरामाचं वास्तविक स्वरूपाचं दर्शन झालं होतं, त्यानंतर जेव्हा ते कंसाच्या राज्यामध्ये घेऊन आले त्याच्यानंतर पुढे ती काय ते तिचं नाव दासी होती ती कुब्जाचा उद्धार केला भगवंतांनी. त्याच्यानंतर तो धनुष्य होता ते प्रसंग तुम्हाला सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो धनुष्य मोडल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा पुढे आले तेव्हा चाणूर आणि मल्ल या दोघांबरोबर कृष्ण आणि बलरामाचं मल्ल युद्ध झालं होतं. चाणूर आणि मुष्टिक यांच्याबरोबर मल्ल युद्ध झालं होतं कृष्ण आणि बलरामचं. कंस के दरबार में एक आंध्र प्रदेशीय मल्ल था. हा कुठला होता मल्ल? आंध्र प्रदेशामधला होता चाणूर. हा आंध्र देश हे नाव आहे ते खूप प्राचीन आहे. आंध्र प्रदेश हे नाव, आंध्र देश हे नाव. मध्य प्रदेश हे नाव सुद्धा महाभारताच्या वेळेला मध्य देश म्हणून ओळखलं जायचं आणि आजचा आंध्र प्रदेश त्याला आंध्र देश म्हणून ओळखलं जायचं. आणि हा आंध्र देशाचं नाव तुम्हाला कल्की पुराणामध्ये सुद्धा मिळेल. म्हणजे भविष्यात सुद्धा की खूप अनेक वर्ष होऊन गेली तरी कलियुगाच्या अंतापर्यंत त्या राज्याचं नाव तसंच राहणार, आंध्र देशच राहणार. कंस के दरबार में एक आंध्र देशीय मल्ल था जिसका नाम था चाणूर. वह एक महान असुर था. श्री कृष्ण ने उसे भी मार डाला. भरत नंदन, कंस का भाई शत्रुनाशक सुनामा कंस की सारी सेना का अगुआ सेनापति था. गोविंद अभी बालक थे तो भी उन्होंने सुनामा को मार ही दिया. हा मात्र सुनामाचा उल्लेख विष्णू महापुराण आणि भागवतात आलेला नाही आहे माझ्या वाचनानुसार तरी, म्हणजे मला जेवढं आठवतं त्यानुसार. हा महाभारत मध्ये आपल्याला ही जरा एक्स्ट्रा माहिती मिळाली, जास्त माहिती मिळाली. कंसाचा सुदामा नावक भाऊ होता. तो सुद्धा जेव्हा कंसाप्रमाणे वागू लागला, कंसाला साथ देऊ लागला, कंसाची साथ देऊ लागला, तेव्हा गोविंदाने श्रीहरीने आपण बालकाच्या अवस्थेत असलो तरी त्या सुनामाला मारून टाकलं. भारत दंगल देखने के लिए जटे हुए जन समाज में युद्ध के लिए तैयार खड़े हुए मुष्टिक नामक पहलवान को बलराम जी ने अखाड़े में ही मार दिया. युधिष्ठिर, उस समय श्री कृष्ण ने कंस के मन में भारी भय उत्पन्न किया. त्यामुळे कंसाच्या मनात भारी भय उत्पन्न झालं. इथे केशीचा वध केला ना, केशी नामक दैत्याचा जो घोड्याचं रूप धारण करून यायचा म्हणून केशव या नावाने कृष्ण ओळखला जातो. त्यानंतर चाणूर नावाचा त्या मल्लाचा त्याने वध केला म्हणून विष्णू सहस्त्रनाम मध्ये एक नाव आलेलं आहे, चाणूरांध्र निषुधनाय नमः. आणि आता कंसाच्या मनामध्ये भारी भय उत्पन्न झालं आणि हाथियों में श्रेष्ठ कुवलियापीड को जो ऐरावत कुल में उत्पन्न हुआ था, ऐरावत कुळात उत्पन्न झालेल्या कुवलियापीड नावाच्या पिसाळलेल्या हत्तीला जेव्हा कृष्णाच्या अंगावरती सोडले गेले तेव्हा कृष्णाने काय केलं, कृष्णाने कंस के देखते देखते ही उस हाथी को मार डाला. मग कशा प्रकारे त्याला मारलं ते पुराणांमध्ये माहिती आलेली आहे. मी तुम्हाला ते पहिल्या दुसऱ्या महाभारताच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. फिर शत्रुनाशन पहिल्या दुसऱ्या भागामध्ये नसणार, चौथ्या पाचव्या भागामध्ये असणार, जिथे मी पांडवांचा जन्म सांगत होतो. त्यावेळेला अर्जुनाचा जन्म झाला तेव्हाच कृष्णाचा जन्म सुद्धा झाला मथुरेमध्ये आणि त्यानुसार मग कृष्णाच्या बालपणापासून क्रमशः लीला थोडक्यात सांगत गेलो होतो, त्यामध्ये मिळणार. फिर शत्रुनाशन श्री कृष्ण ने सब लोगों के सामने ही कंस को मारकर उग्रसेन को राजपथ पर अभिषिक्त कर दिया. आता उग्रसेन कोण तर कंसाचे वडील, ज्यांना कंसाने तुरुंगात टाकलं होतं आणि आपण राज्य करत होता. मग उग्रसेन कंसाला मारून झाल्यानंतर, कंसाचा वध केल्यानंतर उग्रसेनला
राजा उग्रसेनला तुरुंगातून मुक्त केलं आणि त्यांना राज्यपदावरती अभिषिक्त केलं. और अपने माता पिता देवकी वसुदेव के चरणों को प्रणाम किया. आपल्या आई वडिलांना सुद्धा त्या कारावासातून मुक्त केला आणि त्यांच्या चरणांना प्रणाम केला, पाया पडला. इस प्रकार जनार्दन ने कितने ही अद्भुत कार्य किया है और कुछ दिनों तक बलराम जी के साथ वे मथुरा में ही रहे. तात युधिष्ठिर तदनंतर वे दोनों धर्मज्ञ भाई गुरु सांदीपनी के यहाँ उज्जैनीपुरी में विद्याध्ययन के लिए गए. वहां वे गुरु सेवा परायण हो सदा धर्म के ही अनुष्ठान में लगे रहे. वे दोनों महात्मा कठोर व्रत का पालन करते हुए वहां रहते थे. उन्होंने 64 दिन में ही 6 अंगों सहित संपूर्ण वेदों का ज्ञान प्राप्त किया. म्हणजे 6 वेद, 4 वेद, 6 शास्त्रे, 6 ही अंगांसहित म्हणजे वेद आणि वेदांगे म्हणतात, त्यांचं ज्ञान कृष्ण आणि बलरामाने कधी केलं? पूर्ण 64 दिन रात में ही, 64 दिवस रात्रीमध्येच त्यांनी संपूर्ण वेद आणि 6 शास्त्रांचं ज्ञान प्राप्त केलं. इतनाही नाही, बाकीचे 14 वर्ष लावतात गुरुकुलात शिकायला. यांनी काय केलं? 64 दिवसातच, 64 दिवस रात्रीतच हे शिकून दाखवलं. इतनाही नाही, उन यदुकुल कुमारों ने लेख्य, चित्रकला, गणित, गांधर्व वेद म्हणजे काय? गायन संबंधी, म्हणजे राग रागिणी, ताल, हे सगळं त्यामध्ये आलं. इतना ही नहीं तो उन यदुकुल कुमारों ने लेख्य, चित्रकला, गणित, गांधर्व वेद तथा सारे वैद्य को भी उतने ही समय के भीतर जान लिया. वैद्य को म्हणजेच काय? आयुर्वेदाला सुद्धा. आयुर्वेद, गायन, संगीत, गणित, चित्रकला, त्याचबरोबर वेद, 4ही वेद आणि वेदांगे हे सगळं त्यांनी 64 दिवसांमध्ये शिकलं. गज शिक्षा तथा अश्व शिक्षा को तो उन्होंने कुल 12 दिनों में ही प्राप्त कर लिया था. म्हणजे हत्ती आणि घोडा यांच्याबद्दलचे जे शिक्षण आहे ते त्यांनी फक्त 12 दिवसामध्येच प्राप्त केलं होतं. इसके बाद वे दोनों धर्मज्ञ एवं धर्मपरायण वीर धनुर्वेद सीखने के लिए पुनः सांदीपनी मुनि के पास गए. राजन, धनुर्वेद के श्रेष्ठ आचार्य सांदीपनी के पास जाकर उन दोनों ने प्रणाम किया. सांदीपनी ने उन्हें सत्कार पूर्वक अपनाया एवं वे अवंती में विचरते हुए वहां रहने लगे. अवंती में म्हणजे अवंतीपुरी मध्ये. 50 दिन रात में ही उन दोनों ने 10 अंगों से युक्त सुप्रतिष्ठित एवं रहस्य सहित संपूर्ण धनुर्वेद का ज्ञान प्राप्त किया. आता इथे म्हटलंय धनुर्वेदाचं, मगाशी जे त्यांनी 64 दिवसांमध्ये जे ज्ञान प्राप्त केलं होतं त्यामध्ये काय होती? चित्रकला होतं, गणित होतं, चित्रकला, गणित आणि 4 वेद, 6 शास्त्रे, चित्रकला, गणित, संगीत, आयुर्वेद हे त्यांनी 64 दिवसांमध्ये शिकलं. त्यानंतर ते हत्ती आणि घोडा यांच्याबद्दलचे जे शिक्षण आहे ते सगळं त्यांनी 12 दिवसात प्राप्त केलं. त्यानंतर धनुर्विद्या शिकण्यासाठी ते परत सांदीपनी मुनींकडे गेले आणि धनुर्विद्या त्यांनी किती दिवसात शिकली? संपूर्ण धनुर्विद्या 10 अंगांनी युक्त. व धनुर्विद्येचे 10 अंग कोणते हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे, बरोबर? जे तर्क साधून धनुष्य काढणे, तो कसा करणे, 10 वेगवेगळे तुम्हाला अंग सांगितलेले आहेत धनुर्वेदाचे. मग त्या 10 अंगांसहित त्यांनी धनुर्वेदाचं ज्ञान प्राप्त केलं. किती दिवसात? तर 50 दिवसात, 50 दिन रात में, 50 दिवस रात्रि. उन दोनों भाइयों को अस्त्र विद्या में निपुण देखकर विप्रवर सांदीपनी ने उन्हें गुरु दक्षिणा देने की आज्ञा दी. सांदीपनी सब विषयों के विद्वान थे. उन्होंने श्री कृष्ण से अपने अभीष्ट मनोरथ की याचना इस प्रकार की. सांदीपनी बोले, मेरा पुत्र इस समुद्र में नहा रहा था. उस समय तिमी नामक जल जंतु उसे पकड़ के भीतर ले गया और उसके शरीर को खा गया. तुम दोनों का भला हो, मेरे उस मरे हुए पुत्र को जीवित करके यहाँ ले आओ. म्हणजे माझ्या मेलेल्या पुत्राला तुम्ही परत जिवंत करून आणा, हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा. कारण त्यांनी जाणलं होतं की हे कृष्ण आणि बलराम साक्षात विष्णू आणि शेषनाग आहेत. यमराज सुद्धा यांचं ऐकणारच, माझा पुत्र मला परत करणार. भीष्म सांगतात, युधिष्ठिर, इतना कहते कहते गुरु सांदीपनी पुत्र शोक से आर्त हो गए. यद्यपि उनकी मांग बहुत कठिन थी, तीनों लोकों में दूसरे किसी पुरुष के लिए इस कार्य का साधन करना असंभव था, तो भी श्री कृष्ण ने उसे पूर्ण करने की प्रतिज्ञा करली. आणि कृष्णाने प्रतिज्ञा केली, मी गुरूंना रडायला देणार नाही. त्याला कसं तरी वाटलं, माझे गुरु रडत आहेत ते, मला ज्यांनी एवढं ज्ञान दिलं ते. मग भगवंतांनी प्रतिज्ञा केली की मी यांच्या पुत्राला यमलोकात जरी असला तरी त्याला परत आणीन. भरतश्रेष्ठ, जिसने सांदीपनी के पुत्र को मारा था,
उस असुर को उन दोनों भाइयों ने युद्ध करके समुद्र में मार गिराया। तदनंतर अमित तेजस्वी भगवान श्री कृष्ण के कृपा प्रसाद से सांदीपनी का पुत्र, जो दीर्घकाल से यमलोक में जा चुका था, पुनः पूर्ववत शरीर धारण करके जी उठा। त्याला पुन्हा शरीर मिळालं आणि तो पुन्हा जिवंत होऊन आपल्या वडिलांकडे आला। वह अशक्य, अचिंत्य और अत्यंत अद्भुत कार्य देखकर सभी प्राणियों को बड़ा आश्चर्य हुआ। बलराम और श्री कृष्ण अपने गुरु के सब प्रकार से ऐश्वर्य, गाय, घोडे और प्रचुर धन सब कुछ दिए। बलराम आणि श्रीकृष्णाने आपल्या गुरुसाठी काय दिलं? ऐश्वर्य, गाय, घोडे, प्रचुर प्रचुर धन, सगळं काही दिलं, भरपूर दिलं। तत्पश्चात गुरुपुत्र को लेकर भगवान ने गुरुजी को सौंप लिया आणि त्या गुरुपुत्राला शेवटी ते घेऊन आले आणि आपल्या गुरुजींकडे दिले। उस पुत्र को आया देख सांदीपनी के नगर से लोग यह मान गए कि श्री कृष्ण के द्वारा यह ऐसा कार्य संपन्न हुआ है जो अन्य सब लोगों के लिए असंभव और अचिंत्य है। भगवान नारायण के सिवा दूसरा कौन ऐसा पुरुष है जो इस अद्भुत कार्य को सोच भी सके? करना तो दूर की ही बात है। आणि सर्व लोकांना समजलं की मृत्यू झालेल्या व्यक्तीला त्याला पुन्हा शरीर देऊन परत त्याच्या नातेवाईकांजवळ आणणे, मग हे कार्य कोणा सामान्य माणसाला जमणार नाही। कारण ज्या दैत्याने त्या गुरुपुत्राला खाल्लं होतं त्यावेळेला त्याचा मेंदू सुद्धा त्याच्यातच गेला ना, त्याच्यामुळे त्याची बुद्धी सुद्धा गेली, त्या दैत्याद्वारे खाल्ली गेली। मग त्याला त्याच्या आठवणी होते, त्यांचं काय झालं? भगवंतांनी सगळा त्याचा मेंदू, त्याची जशी माहिती होती, त्याच्यामध्ये जेवढी काही माहिती होती, जेवढी काही ज्ञान होतं त्याला, त्याचं दैत्याने त्याला खाल्लं त्यापूर्वी जसं त्याचं शरीर होतं तसंच्या तसं शरीर, मेंदू, सगळी आंतरिंद्रिये, बाहेरची इंद्रिय, सगळं जसंच्या तसं पुन्हा शरीर त्याला दिलं बनवून आणि त्या शरीरामध्ये त्याची स्थापना करून त्याला परत आपल्या वडिलांजवळ आणून सोडलं। आणि सर्व लोकांना समजू लागलं की हे अशक्य कार्य, अशक्य ते शक्य केलेलं आहे याने, हा दुसरा तिसरा कोणीही नसणार, हा साक्षात नारायणच असणार। कारण नारायणाशिवाय असा दुसरा कोण पुरुष आहे जो या अद्भुत कार्य करायचं विचार तरी करू शकतो? करणं हे तर दूरचीच गोष्ट आहे, विचार सुद्धा करणं याबद्दल अशक्य आहे की मृत व्यक्तीला शरीर देऊन परत आणणे। मग हे भगवान नारायणाशिवाय दुसरं कोण करू शकतो? हे साक्षात नारायणच आहे, जसं सर्व लोकांना तेव्हापासून समजू लागलं। भगवान श्री कृष्ण ने गदा और परीख के युद्ध में तथा संपूर्ण अस्त्र शस्त्रों के ज्ञान में सबसे श्रेष्ठ ज्ञान प्राप्त कर लिया। वे समस्त लोकों में विख्यात हो गए। तात युधिष्ठिर, भोज राजकुमार कंस भी अस्त्र ज्ञान, बल और पराक्रम में कार्तवीर्य अर्जुन की समानता रखता था। भोज वंश के राज्य की वृद्धि करने वाले भोज राजकुमार कंस से भूमंडल के सब राजा उसी प्रकार उद्विग्न रहते थे जैसे गरुड़ से सर्प। म्हणजे गरुडाला सर्प घाबरून राहतात त्याप्रमाणे या भूमंडलातील सगळे राजा कंसाला घाबरून राहायचे। भरतनंदन उसके यहाँ धनुष, खड्ग और चमचमाते हुए भाले लेकर विचित्र प्रकार से युद्ध करने वाले 1 करोड़ पैदल सैनिक थे। भोजराज के रथी सैनिक, जिनके रथों पर सुवर्णमय ध्वज फहराते रहते थे तथा जो शूरवीर होने के साथ ही युद्ध में कभी पीठ दिखलाने वाले नहीं थे, 8 लाख की संख्या में थे। युधिष्ठिर कंस के यहाँ युद्ध से कभी पीछे न हटने वाली हाथी सवार भी 8 लाख ही थे। उनके हाथियों की पीठ पर सुवर्ण के चमकीले हौदे कैसे होते थे। भोजराज के वे पर्वताकार गजराज विचित्र ध्वजा पताकाओं से सुशोभित थे और सदा संतुष्ट रहते थे। युधिष्ठिर, भोजराज कंस के यहाँ आभूषणों से सजी हुई शीघ्रगामिनी हथिनियों की विशाल सेना गजराजों की अपेक्षा धुनी थी। उसके यहाँ 16,000 घोड़े ऐसे थे जिनका रंग पलाक से फूल की भांति लाल था। राजन किशोर अवस्था के घोड़ों का एक दूसरा दल भी मौजूद था जिसकी संख्या 16,000 थी। इन अश्वों के सवार भी बहुत अच्छे थे। इन अश्वसेनों को कोई भी बलपूर्वक दबा नहीं सकता था। कंस का भाई सुनामा इन सबका सरदार था। वह कंस के ही समान बलवान था एवं सदा कंस की रक्षा के लिए तत्पर रहता था। युधिष्ठिर, कंस के यहाँ घोड़ों का एक और भी बहुत बड़ा दल था जिसमें सभी रंग के घोड़े थे। उस दल का नाम था मिश्रक, कारण मिश्र रंगाचे घोड़े होते। मिश्रकों की संख्या 60,000 बतलाई जाती है। कंस के साथ होने वाला महान समर एवं भयंकर नदी के समान था। कंस का रोषी उस नदी का महान वेग था। ऊंचे ऊंचे ध्वज तटवर्ती वृक्षों थे। मतवाले हाथी बड़े बड़े ग्राहों के समान थे। वह नदी यमराज की आज्ञा के अधीन होकर चलती थी।
अस्त्र शस्त्रों के समूह उनमें फेन का भ्रम उत्पन्न करते थे। सवारों का वेग उसमें महान जल प्रवाह सा प्रतीत होता था। गदा और परिक पाठिन नामक मछलियों के सदृश जान पड़ते थे। नाना प्रकार के कवच सेवार के समान थे। रथ और हाथी उसमें बड़ी बड़ी भावरियों के दृश्य उपस्थित करते थे। नाना प्रकार का रक्त ही कीचड़ का काम करता था। विचित्र धनुष्य उठाई हुई लहरों के समान जान पड़ते थे। रथ और अश्वों का समूह रुद्र के समान था। योद्धाओं के इधर उधर दौड़ने या बोलने से जो शब्द होता था वही उस भयानक समर सरिता का कलकल नाद था। युधिष्ठिर, भगवान नारायण के सिवा ऐसे कंस को कौन मार सकता था? भारत, जैसे हवा बड़े बड़े बादलों को छिन्न भिन्न कर देती है, उसी प्रकार भगवान श्री कृष्ण ने इंद्र के रथ में बैठकर कंस की उपरयुक्त सारी सेनाओं का संहार कर डाला। सभा में विराजमान कंस को मंत्रियों और परिवारों सहित मारकर श्री कृष्ण ने सूर्योदयों सहित सम्माननीय माता देवकी का समादर किया। जनार्दन ने यशोदा और रोहिणी को भी बारंबार प्रणाम करके उग्रसेन को राजा के पद पर अभिषिक्त किया। उस समय यदुकुल के प्रधान प्रधान पुरुषों ने इंद्र के छोटे भाई भगवान श्री हरि का पूजन किया था। इंद्राचा छोटा भाऊ कृष्णाला कशाला म्हटलेला आहे? कारण कृष्णाने यापूर्वी दशरथ कौशल्याच्या पोटी अवतार घेतला, बरोबर? जे वसुदेव देवकी पूर्वजन्मात दशरथ कौशल्या होते ते त्याच्यापेक्षा पुढल्या जन्मात अगोदरच्या जन्मात कोण होते? कश्यप आणि अदिती. मग कश्यप आणि अदितीच्या पोटी भगवंताने जो अवतार धारण केला तेव्हा ते कोणत्या नावाने विख्यात झाले? वामन किंवा विष्णू या नावाने विख्यात झाले, कारण त्याने विश्व व्यापलं होतं म्हणून. मग कश्यप आणि अदिती हे इंद्राचे सुद्धा आई वडील आहेत. इंद्राचे, सूर्यदेव विवस्वानचे. 12 आदित्यांची आई कोण? अदिती, म्हणून ते आदित्य संबोधले जातात. आणि त्यांचे वडील कोण? कश्यप महामुनी. मग त्यांच्याच पोटी भगवंतांनी अवतार धारण केला म्हणून ते इंद्राचे छोटे भाऊ म्हणून बऱ्याच ठिकाणी संबोधले जातात. उपेंद्र म्हणून सुद्धा संबोधले जातात. तदनंतर पुरुषोत्तम श्री कृष्ण ने समस्त राजाओं के सहित आक्रमण करने वाले राजा जरासंध को सरोवर या हृदयों से सुशोभित यमुना के तट पर परास्त किया. मग जरासंधाला सुद्धा त्याने यमुनाच्या तटावरती परास्त केलं होतं. आणि जरासंधाचा वध कसा झाला? तर भीमाने जरासंधाचा वध केला भगवान श्री कृष्णाची नीती वापरून. ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर युधिष्ठिर, तदनंतर समस्त यदुवंशियों को आनंदित करने वाले भगवान श्री कृष्ण शूरसेनपुरी मथुरा को छोड़कर द्वारका में चले गए. कमल नयन श्री कृष्ण ने असुरों को पराजित करके जो बहुत से रत्न और वाहन प्राप्त किए थे उनका वे द्वारका में यथोचित रूप से संरक्षण करते थे. मग ते द्वारकेमध्ये का गेले हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. उनके कार्य में दैत्य और दानव विघ्न डालने लगे. तब महाभाव श्री कृष्ण ने वरदान से उन्मत्त हुए उन बड़े बड़े असुरों को मार डाला. तत्पश्चात नरक नामक राक्षस ने, म्हणजे को? नरकासुर. नरक नामक राक्षस ने भगवान के कार्य में विघ्न डालना आरंभ किया. वह समस्त देवताओं को भयभीत करने वाला था. राजन, तुम्हें तो उसका प्रभाव विदित ही है. समस्त देवताओं के लिए अंतक रूप नरकासुर इस धरती के भीतर मूर्ति लिंग में स्थित हो मनुष्यों और ऋषियों के प्रतिकूल आचरण किया करता था. म्हणजे तो नक्की काय करत होता ते इथे सांगितलेलं आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे? धरती के भीतर मूर्ति लिंग में स्थित हो मनुष्य और ऋषियों की प्रतिकूल आचरण करता था. म्हणजे ते मूर्ति या शिवलिंग के आकार का कोई दुर्भेद्य गृह जो पृथ्वी के भीतर गुफा में बनाया गया हो, शत्रुओं से आत्मरक्षा की दृष्टि से नरकासुर ने ऐसे निवास स्थान का निर्माण कर रखा था. म्हणजे तो कुठे राहत होता? अंडरग्राउंड राहत होता. आणि मनुष्य आणि ऋषींच्या प्रतिकूल, अनुकूल नाही तर त्यांच्या प्रतिकूल त्याचं आचरण होतं. भूमिका का पुत्र होने से कारण नरकासुर भौमासुर इस नाम से भी प्रसिद्ध था. उसने हाथी का रूप धारण करके प्रजापति त्वष्टा की पुत्री कशेरू के पास जाकर उसे पकड़ लिया. त्या नरकासुराने हत्तीचं रूप धारण केलं होतं आणि प्रजापती जो त्वष्टा आहे त्याची पुत्री कशेरू हिला पकडलं. कशेरू बडी सुंदरी और 14 वर्ष की अवस्था वाली थी. त्यावेळेला कशेरूचं वय किती होतं? 14 वर्ष होतं. नरकासुर प्रागज्योतिषपुर का राजा था. आता हे प्रागज्योतिषपुर आहे ना, याच्यावरतीच कोण राज्य करत होता? बाणासुर. म्हणजे हिरण्यकशिपूचा पुत्र प्रल्हाद, प्रल्हादचा पुत्र विरोचन, विरोचनचा पुत्र बळी आणि बळीचा पुत्र बाणासुर. नरकासुर प्रागज्योतिषपुर का राजा था. उसने शोक भय और बाधाएं दूर हो गई थी. उसके शोक भय और बाधाएं दूर हो गई थी.
उसने कशेरू को मूर्छित करके हर लिया और अपने घर लाकर उसे इस प्रकार कहा. आणि त्या कशेरूला तो सांगू लागला, त्वष्टाच्या 14 वर्षाच्या मुलीला सांगू लागला, देवी, नरकासुर सांगतो, देवी, देवताओं और मनुष्यों के पास जो नाना प्रकार के रत्न है, सारी पृथ्वी जिन रत्नों को धारण करती है तथा समुद्रों में जो रत्न संचित है, उन सबको आज से सभी राक्षस ला लाकर तुम्हें अर्पित किया करेंगे. दैत्य और दानव भी तुम्हें उत्तम उत्तम रत्नों की भेट देंगे. आणि तिला तो भुलवू लागला, हे आता जे पृथ्वीवरती स्वर्गात जितके काही सगळे धनसंपत्ती आहे त्याची मी तुम्हाला भेट करेन, मी तुला सगळे काही भेट देईन असं तिला सांगू लागला. तेव्हा भीष्म सांगतात युधिष्ठिरला, भारत, इस प्रकार भौमासुर म्हणजे नरकासुर ने नाना प्रकार के बहुत से उत्तम रत्नों तथा स्त्री रत्नों का भी अपहरण किया. मग त्याने अशा प्रकारे नाना रत्ने आणि स्त्री रत्नांचं सुद्धा त्याने अपहरण केलं. स्त्री रत्नाचं म्हणजे काय, स्त्रियांचं सुद्धा अपहरण केलं. गंधर्वों की जो कन्याएं थी उन्हें भी नरकासुर बलपूर्वक घर लाया. देवताओं और मनुष्यों की कन्याओं तथा अप्सराओं के 7 समुदायों को भी उसने अपहरण कर लिया. इस प्रकार 16,100 सुंदरी कुमारियां उसके घर में एकत्र हो गई. वे सब की सब सत्पुरुषों के मार्ग का अनुसरण करके व्रत और नियमों के पालन में तत्पर हो एक वेणी धारण करती थी. इथे एक वेणी धरा म्हटलेलं आहे. त्यांना एक वेणी धरा म्हटलेलं आहे. ही सगळी एक वेणी धारण करणारी होती. किती होती ती एकूण? 16,100. आणि ती सगळी सत्पुरुषांच्या मार्गाचे अनुसरण करणारी होती. उत्साहयुक्त मन वाले भौमासुरने म्हणजे नरकासुरने, उत्साहयुक्त मन वाले नरकासुरने उनके रहने के लिए मणि पर्वत पर अंतःपुर का निर्माण कराया. उस स्थान का नाम था औत्का, जल की सुविधा से संपन्न भूमि. वह अंतःपुर मूर नामक दैत्य के अधिकृत प्रदेश में बना था. तर मूर नामक दैत्य याला कृष्णाने मारलं होतं म्हणून मुराचा अरी म्हणजे शत्रू, अरी म्हणजे शत्रू, मुराचा अरी म्हणून कृष्णाला मुरारी म्हणतात. हे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. त्याच्यात मुरारी शब्द आला तो यामुळे. मूर दैत्याचा वध केला म्हणून कृष्ण मुरारी या नावाने प्रसिद्ध आहे. प्रागज्योतिषपुर का राजा भौमासुर मूर के 10 पुत्र तथा प्रधान प्रधान राक्षस और अंतःपुर की रक्षा करते हुए सदा उसके समीप ही रहते थे. युधिष्ठिर, पृथ्वी पुत्र भौमासुर तपस्या के अंत में वरदान पाकर इतना गर्वोन्मत्त हो गया था कि इसने कुंडल के लिए देवमाता अदिती तक का तिरस्कार कर लिया. अदितीचा सुद्धा त्याने तिरस्कार केला आणि म्हणजे इंद्राच्या आईचा, इंद्राच्या मातेचा तिरस्कार केला आणि तिची जी कुंडले होती ती सुद्धा त्याने, त्या कुंडलांचं सुद्धा त्याने हरण केलं. पूर्व काल में समस्त महादैत्यों ने एक साथ मिलकर भी वैसा अत्यंत घोर पाप नहीं किया था जैसा अकेले इस महान असुर ने कर डाला. म्हणजे या नरकासुराने जेवढं पाप केलं तेवढ्या पूर्व काळात इतर महादैत्यांनी मिळून सुद्धा केलं नसतं. एवढं मोठं याने पाप केलं होतं, मर्यादेचं उल्लंघन केलं. पृथ्वी देवी ने उसे उत्पन्न किया था. प्राग ज्योतिषपुर उसकी राजधानी थी तथा 4 युद्धोन्मत्त दैत्य उसके राज्य की सीमाएं रक्षा करने वाले थे. पृथ्वी देवीने त्याला उत्पन्न केलं होतं. आता पृथ्वी देवीने उत्पन्न केलं म्हणजे काय, जेव्हा भगवान वराह रूपात पृथ्वीवरती आले आणि पृथ्वीचा उद्धार केला, तर पृथ्वी हे सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि वराह हे विष्णूचं स्वरूप आहे. तेव्हा भगवान वराह आणि भूमाता म्हणजे भगवान विष्णू आणि भूमाता, जेव्हा भगवान वराहांचा स्पर्श झाला पृथ्वीला, तेव्हा पृथ्वीच्या अंगामध्ये कंपने निर्माण झाली आणि त्यामुळे तिला जो पुत्र झाला तो भौमासुर या नावाने प्रसिद्ध झाला. आणि आता या भौमासुरचा म्हणजे आपल्या मुलाचाच कृष्ण वध करायला जाणार का? कारण अधर्म करणारा कोणीही असू दे, आपल्या नातेवाईक असू दे किंवा आपला असू दे किंवा परका असू दे किंवा आपला मुलगा असू दे, अधर्म करणाऱ्याला शिक्षा दिलीच पाहिजे, ही यातून शिकवण मिळते. मग वामन अवतारातल्या वराह अवतारातल्याच मुलाला मारलं असं नाही, तर पुढे जाऊन आपण बघणार आहोत महाभारताचे जे मौसल पर्व आहे त्यामध्ये जेव्हा भगवंतांचे स्वतःचे पुत्र, यदुवंशातील पुत्र यादव जे उन्मत्त झाले होते, त्या भगवंतांनी त्यांच्या विरुद्ध स्वतः हत्यार उठवलं होतं, कृष्णाने आणि बलरामाने सुद्धा. ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत का उठवलं होतं, ते इतके उन्मत्त का झाले होते. मदिरा पिऊन जेव्हा ते उन्मत्त झाले होते तेव्हा भगवंतांनी स्वतःहून त्यांच्यावरती हत्यार उठवलं होतं. म्हणजे अधर्म करणारे कोणीही असू दे, जरी आपला पुत्र असला तरी त्याला शिक्षा शासन केलंच पाहिजे. अहिल्याबाई होळकर हिचं नाव ऐकलं असाल तर तिचा जेव्हा पुत्र रथ घेऊन जात होता तेव्हा मला वाटतं गाईच्या वासराला त्याने ठोकलं
आणि ती जेव्हा गाय रडत रडत आली आणि अहिल्याबाई होळकरला तिथे घेऊन आली, आपल्या भाषेत कसं बसं समजावून, म्हणजे हावभाव करून, आणि जेव्हा समजलं अहिल्याबाई होळकरला, तेव्हा तिने सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. ती पशु का असे ना, गाय का असू द्या, गाय का असे ना, गायीला सुद्धा न्याय दिलाच पाहिजे. म्हणून तिने काय केलं, आपल्या पुत्राला रथाच्या खाली जमिनीवरती आडवं ठेवलं आणि त्याच्यावरती ती स्वतः आज्ञा केली की रथवाल्यांना की तुम्ही त्या माझ्या मुलाच्या अंगावरून हे रथ न्या, कोणाला गायीला न्याय देण्यासाठी. आणि जेव्हा ते रथ धावत येऊ लागलं तेव्हा ती गाय स्वतःहून तिथे धावत आली आणि आडवी उभी राहिली आणि मग तिने रथ थांबवायची आज्ञा केली. म्हणजेच काय, गायीला समजलं की ही माझ्या वासराचा मृत्यू झाला कोणाच्या, अहिल्याबाई होळकरच्या पुत्रामुळे, म्हणून ती आपल्या पुत्राचा तिथे पुत्राला शासन करायला निघाली. मग गायीला हे बरोबर वाटलं नाही, म्हणून गाय तिथे आली आणि गायीनेच त्याचे प्राण वाचवले. म्हणजे काय, अहिल्याबाई होळकरने सुद्धा ही शिकवण दिली होती की उन्मत्त अधर्मी कोणीही असू दे, आपला पुत्र का असे ना, त्याला शासन, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा एका काश्मीरी पंडिताने अहिल्याबाई होळकर यांचं एक चरित्र लिहिलं होतं, एक ग्रंथ लिहिला होता, त्यांचे सगळे आतापर्यंतचे झालेले त्यांचं चरित्र, दिव्य चरित्र, जे वाचून पुढली लोक काय येणार होती, त्यांना प्रेरणा मिळणार होती, त्यांचा जय जयकार करणारं ते चरित्र होतं. ते जेव्हा अहिल्याबाई होळकरांना समजलं, त्यांनी सांगितलं त्या काश्मीरी पंडिताने की मी तुमचं असं चरित्र बनवलेलं आहे, तेव्हा अहिल्याबाई होळकर यांनी लगेच सांगितलं, हे जे चरित्र आहे ते मला काही वाचून दाखवू नको, याचा आताच्या आता पाण्यामध्ये विसर्जन कर. का? कारण या जगामध्ये जे चरित्र राहील ते फक्त राम आणि कृष्णाचंच, असं तिने सांगितलं. म्हणजे तिला किती अहंकार शून्य होती बघा. तिला आपण केलेली सत्कर्मे जर आपणच ऐकली तर आपल्याला अहंकार होणार. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहेत? राम आणि कृष्ण. चरित्र लोकांनी पुढे प्रेरणा घेतली पाहिजे, शिकवण घेतली पाहिजे, ते कोणाच्या चरित्रातून? राम आणि कृष्णाच्या चरित्रातून. असे अहिल्याबाई होळकर हिचं ठाम मत होतं. तर सांगायचा मुद्दा असा की अहिल्याबाई होळकर असू देत किंवा श्रीकृष्ण असू देत, शिकवण काय देतात की अधर्म करणारा कोणी असू दे, आपला जरी पुत्र असला तरी त्याचा वध केला पाहिजे, त्याला शासन केलंच पाहिजे. पृथ्वी देवी ने उसे उत्पन्न किया था, किसको? भौमासुर को, नरकासुर को. प्राग ज्योतिषपुर उसकी राजधानी थी तथा 4 युद्धोन्मत्त दैत्य उसके राज्य की सीमाओं की रक्षा करने वाले थे. वे पृथ्वी से लेकर देवयान तक के मार्ग को रोककर खड़े रहते थे. भयानक रूप वाले राक्षसों के साथ रहकर वे देव समुदाय को भयभीत किया करते थे. उन चारों दैत्यों के नाम हयग्रीव, निशुंभ, पंचजन्य तथा मूर, जो मूर सहस्त्र पुत्रों सहित महान असुर मूर, जो वरदान प्राप्त कर चुका था. उसी के वध के लिए चक्र गदा और खड्ग धारण करने वाले महाभाव श्री कृष्ण वृष्णिकुल में देवकी के गर्भ से उत्पन्न हुए हैं. वसुदेव जी के पुत्र होने के कारण वे जनार्दन वासुदेव कहलाते हैं. इथे वासुदेव या शब्दाची डेफिनेशन आलेली आहे, मग अशी व्याख्या आली गोविंद या शब्दाची, आणि आता वासुदेव शब्दाची इथे व्याख्या आलेली आहे. वसुदेवाचे पुत्र असल्यामुळे ते वासुदेव म्हटले जातात. जाते वृष्णीषु देवक्या वासुदेवो जनार्दन. तात युधिष्ठिर, इनका तेज संपूर्ण विश्व में विख्यात है. कोणाचं? कृष्णाचं. इन पुरुषोत्तम श्री कृष्ण का निवास स्थान प्रधानतः द्वारका ही है, यह तुम सब लोग जानते हो. द्वारकापुरी इंद्र के निवास स्थान अमरावतीपुरी से भी अत्यंत रमणीय है. युधिष्ठिर, आता द्वारका कशी आहे त्याचं वर्णन सुद्धा भीष्मांनी केलेलं आहे. युधिष्ठिर, भूमंडल में द्वारका की शोभा सबसे अधिक है, यह तो तुम प्रत्यक्ष ही देख चुके हो. देवपुरी के समान सुशोभित द्वारका नगरी में वृष्णिवंशियों के बैठने के लिए एक सुंदर सभा है जो दाशार ही के नाम से विख्यात है. उसकी लंबाई और चौड़ाई एक एक योजन की है. उसमें बलराम और श्री कृष्ण आदि वृष्णि और अंधक वंश के सभी लोग बैठते हैं और संपूर्ण लोक जीवन की रक्षा में दत्त चित्त रहते हैं. म्हणजे चित्त देऊन राहतात संपूर्ण लोकांच्या रक्षणामध्ये, लोक जीवनाच्या रक्षणामध्ये ते आपले चित्त देऊन राहतात. दत्त म्हणजे काय? देणे. भरतश्रेष्ठ, एक दिन की बात है, सभी यदुवंशी उस सभा में विराजमान थे. इतने में ही दिव्य सुगंध से भरी हुई वायु चलने लगी और दिव्य कुसुमों की वर्षा होने लगी. तदनंतर 2 ही घड़ी के अंदर आकाश में सहस्त्र सूर्यों के समान एवं अद्भुत तेजो राशि प्रकट हुई. वह धीरे धीरे पृथ्वी पर आकर खड़ी हो गई. उस तेजो मंडल के भीतर श्वेत हाथी पर बैठे हुए इंद्र संपूर्ण देवताओं सहित दिखाई दिए.
बलराम श्री कृष्ण और राजा उग्रसेन वृष्णि और अंधक वंश के अन्य लोगों के साथ सहसा उठकर बाहर आए और सबने देवराज इंद्र को नमस्कार किया। इंद्र ने हाथी से उतरकर शीघ्र ही भगवान श्री कृष्ण को हृदय से लगाया। फिर बलराम तथा राजा उग्रसेन को भी उसी प्रकार मिले। भूतभावन ऐश्वर्यशाली इंद्र ने वसुदेव, उद्धव, महामती, विकद्रु, प्रद्युम्न, सांब, निषट, अनिरुद्ध, सात्यकी, गद, सारण, अक्रूर, कृतवर्मा, चारुदेशना तथा सुदेशना आदि अन्य यादवों का भी यथोचित रीति से आलिंगन करके उन सब की ओर दृष्टिपात किया। इस प्रकार इंद्र ने वृष्णि और अंधक वंश के प्रधान व्यक्तियों को हृदय से लगाकर उनकी दी हुई पूजा ग्रहण की तथा मुख को नीचे की ओर झुकाकर वे इस प्रकार बोले। म्हणजे इंद्र आता खाली मान घालून काय सांगू लागले भगवान कृष्णाला, भैया कृष्ण. इथे आता भैया कशाला म्हटलेला आहे, कारण कृष्ण या पूर्वीच्या जन्मामध्ये म्हणजे राम अवताराच्या सुद्धा अगोदरच्या अवतारामध्ये, परशुराम अवताराच्या सुद्धा अगोदरच्या अवतारामध्ये, वामन अवतारामध्ये कृष्णाचा इंद्राचा छोटा भाऊ बनले होते ना, म्हणून ते सांगतात इंद्राचा छोटा भाऊ म्हणजेच काय, अदितीचा पुत्र. तेव्हा इंद्र सांगतात, भैया कृष्ण तुम्हारी माता अदिति के आज्ञा से मैं इधर आया हूं. तात भूमिपुत्र नरकासुर ने उनके कुंडल छीन लिए हैं. मधुसूदन इस लोक में माता का आदेश सुनने के पात्र केवल तुम ही हो, अतः महाभाग नरेश्वर तुम भौमासुर को मार डालो. त्यामुळे तू काय कर, तुझी माता पूर्वजन्मातली माता अदिती, आता इथे आता याला सुद्धा माहिती आहे इंद्राला, तिचे कुंडले आहेत ती त्यांनी चोरलेली आहेत नरकासुरने. मधुसूदन इस लोक में माता का आदेश सुनने के पात्र केवल तुम ही हो, अतः महाभाग नरेश्वर तुम भौमासुर को मार डालो. भीष्म म्हणतात, युधिष्ठिर तब महाभाव जनार्दन अत्यंत प्रसन्न होकर बोले, देवराज मैं भूमिपुत्र नरकासुर को पराजित करके माताजी के कुंडल अवश्य ला दूंगा. ऐसा कहकर भगवान गोविंदा ने बलराम जी से बातचीत की. तत्पश्चात प्रद्युम्न, अनिरुद्ध और अनुपम बलवान साम से भी इस विषय में वार्तालाप करके महायशस्वी इंद्रियाधीश्वर भगवान श्री कृष्ण शंख, चक्र और गदा और खड्ग धारण करके गरुड़ पर आरूढ़ हो देवताओं का हित करने की इच्छा से वहां से चल दिए. शत्रुनाशन भगवान श्री कृष्ण को प्रस्थान करते देख इंद्र सहित संपूर्ण देवता बड़े प्रसन्न हुए और अच्युत भगवान कृष्ण की स्तुति करते हुए उनके पीछे पीछे चले गए. भगवान श्री कृष्ण ने नरकासुर को उन मुख्य मुख्य राक्षसों को मारकर मूर दैत्य के बनाए हुए 6000 पाशों को देखा, जिनके किनारों के भागों में छुरे लगे हुए थे. मग ते नरकासुरला त्याचे जे कोणी सहाय्यक राक्षस होते त्यांच्या सहित मारलं, पण जो मूर होता, मूर नावाचा दैत्य, त्याच्याकडे त्याचे पाश होते, असे फसवे पाश होते जे सूर्यांनी बनले होते. 6000 पाश होते. भगवान ने अपने चक्र से मूर दैत्यों के पाशों को काटकर मूर नामक असुर को उसके वंशजों सहित मार डाला. त्याचे वंशज होते 100, त्यांना सुद्धा त्याने कृष्णाने आपलं चक्र सोडलं आणि ते मूर नावाच्या दैत्याचे जे पाश होते 6000 पाश ते आधी कापून टाकले आणि त्यानंतर त्याच चक्राने त्या मूर नावाच्या दैत्याला त्याच्या वंशजांसहित मारून टाकलं. म्हणून तो मुरारी म्हणून ओळखला जातो. मूर नामक दैत्याचा अरी म्हणजे शत्रू म्हणून मुरारी नावाने ओळखला जातो विष्णू कृष्ण. शिलाओं के समूहों को भगवान ने अपने चक्र से मूर दैत्य के पाशों को काटकर मूर नामक असुर को उसके वंशजों सहित मार डाला और शिलाओं के समूहों को लांघकर निशुंभ को भी मार गिराया. तत्पश्चात जो अकेला ही सहस्त्र योद्धाओं के समान था और संपूर्ण देवताओं के साथ अकेला ही युद्ध कर सकता था, उस महाबली एवं महापराक्रमी हयग्रीव को भी मार डाला. भरतश्रेष्ठ संपूर्ण यादवों को आनंदित करने वाले महातेजस्वी, अमित तेजस्वी, दुर्धर्ष वीर भगवान देवकी नंदन ने औदका के अंतर्गत लोहित गंगा के बीच विरूपाक्ष को तथा पंचजन नामक प्रसिद्ध नरकासुर को 5 भयंकर राक्षसों से भी मार गिराया. आता या पंचजन्याला मारलं ना, त्यानंतर 5 भयंकर अन्य राक्षसांना सुद्धा मारलं. फिर भगवान अपनी शोभा से उद्दीप्त से दिखाई देने वाले प्राग ज्योतिषपुर में जा पहुंचे. वहां उनका दानवों से फिर युद्ध छिड़ गया. भरत कुलभूषण वह युद्ध महान देवासुर संग्राम के रूप में परिणत हो गया. उसके समान लोकविस्मयकारी युद्ध दुसरा कोई न हो सकता. अशा प्रकारचं युद्ध झालं की त्याच्या समान दुसरं काही लोकविस्मयकारी युद्ध होऊ शकत नाही. चक्रधारी भगवान श्री कृष्ण से भिड़कर सभी दानव वहां चक्र से छिन्न भिन्न एवं शक्ति तथा खड्ग से आहत होकर धराशायी हो गए.
परंतु युधिष्ठिर, इस प्रकार 8 लाख दानवों का संहार करके पुरुष सिंह पुरुषोत्तम श्री कृष्ण पाताल गुफा में गए, जहां देव समुदाय को आतंकित करने वाला नरकासुर रहता था, अंडरग्राउंड राहत होता. सांगितलं ना. अत्यंत तेजस्वी भगवान मधुसूदन ने मधु की भांति पराक्रमी नरकासुर को नरकासुर से युद्ध प्रारंभ किया. जसं मधु बरोबर युद्ध ते करू लागले होते विष्णू, त्या पद्धतीने आता त्याच विष्णूने म्हणजे कृष्ण रूपात आलेल्या विष्णूने त्या नरकासुराबरोबर युद्ध करायला प्रारंभ केला. भारत देवमाता अदिति के कुंडलों के लिए भूमिपुत्र महाकाय नरकासुर के साथ छिड़ा हुआ वह युद्ध बड़ा भयंकर था. बलवान मधुसूदन ने चक्र हाथ में लिए हुए नरकासुर को, भगवान मधुसूदनाने म्हणजे कृष्णाने हातामध्ये चक्र घेतलं आणि नरकासुर के साथ 2 घडी तक खिलवाड करके, म्हणजे 2 घडी म्हणजे 48 मिनिटांपर्यंत, 24 मिनिटाची 1 घडी आणि 2 घडी म्हणजे काय, 1 मुहूर्त, 48 मिनिटांचा 1 मुहूर्त. मग 1 मुहूर्त त्याच्याबरोबर असे खेळत राहिले, मजा म्हणून युद्ध करू लागले आणि शेवटी म्हटलं आता खूप झाला खेळ. मग त्यांनी चक्र काढलं आणि त्या नरकासुराचं मस्तकच कापून टाकलं. चक्र से छिन्न भिन्न होकर घायल हुए शरीर वाले नरकासुर का मस्तक वज्र के मारे हुए वृत्तासुर के सिर के भांति सहसा पृथ्वी पर गिर पडा. जसा इंद्राने वृत्तासुराचं मस्तक वज्राने उडवून दिलं होतं, त्या पद्धतीने भगवान कृष्णाने नरकासुराचं मस्तक चक्राने उडवून दिलं, सुदर्शन चक्राने उडवून दिलं. भूमि ने अपने पुत्र को रणभूमि में गिरा देख अदिति के दोनों कुंडल लौटा दिए और महाभाऊ भगवान श्री कृष्ण से इस प्रकार कहा. आता ही भूमी होती, भूमिदेवी, भूदेवी म्हणजे भगवंताची वामन अवतारातली सहचारिणी, वामन नाही सॉरी वराह अवतारातली सहचारिणी. तिच्या स्पर्शाने, भगवंताच्या स्पर्शाने पृथ्वीमध्ये भूदेवीमध्ये जी कंपने झाली होती आणि त्यामुळे तो भौमासूरचा जन्म झाला होता. आता ती जेव्हा भौमासूरचा वध केला भगवंताने, तेव्हा तिने जी कुंडले होती ती भगवंताकडे दिली आणि भगवंताला सांगू लागली भूमी. आता ही भूमी म्हणजे कोण, भूमीसाठी तर भूमीचाच भार हरण करण्यासाठी, भूमीचाच भार उतरण्यासाठी भगवान वेळोवेळी अवतार घेतात ना. मग हीच ती भूमी देवी जी गायीचं रूप धारण करून ब्रह्मादी देवतांना पुढे करून भगवंताकडे आली होती की मला हा भार सहन होत नाहीये दैत्यांचा, माझा भार हलका करा म्हणून सांगायला आली होती. हीच ती भूदेवी. तेव्हा ती भूदेवी म्हणू लागली, प्रभो मधुसूदन, आपने ही इसे जन्म दिया था और आपने ही इसे मारा है. आता इसे जन्म दिया था आपने, कृष्णाने कधी दिला होता, वराह अवतारामध्ये. आपकी जैसी इच्छा हो वैसी लीला करते हुए नरकासुर की संतान का पालन कीजिए. त्यामुळे हे नरकासुराची जी मुलं आहेत त्यांचं पालन करा तुम्हीच. आता तुम्हीच काय ते त्यांचं पालन करा. तेव्हा श्री भगवान उवाच, भगवान म्हणाले, भामिनी, तुम्हारा यह पुत्र देवताओं, मुनियों, पितरों, महात्माओं तथा संपूर्ण भूतों के उद्वेग का पात्र हो चुका था. यह पुरुषाधम म्हणजे नराधम, यह नराधम ब्राह्मणों से द्वेष रखने वाला, देवताओं का शत्रु तथा संपूर्ण विश्व का कंटक था, इसलिए सब लोग इससे द्वेष रखते थे. इस बलवान असुर ने बल के घमंड में आकर संपूर्ण विश्व के लिए वंदनीय देव माता अदिति को भी कष्ट पहुंचाया और उनके कुंडल ले लिए. इन्हीं सब कारणों से यह मारा गया है. भामिनी, मैंने इस समय जो कुछ किया है उसके लिए तुम्हें मुझ पर क्षोभ नहीं करना चाहिए. महाभागे, तुम्हारे पुत्र ने मेरे प्रभाव से अत्यंत उत्तम गति प्राप्त की है, इसीलिए जाओ, मैंने तुम्हारा भार उतार दिया है. म्हणजे इथे मी जेव्हा त्याचा वध केला तेव्हा त्याचा उद्धार झालेला आहे, म्हणजे त्याला चांगली गती मिळालेली आहे. म्हणून श्रीमद भागवत महापुराणामध्ये ज्या ज्या दैत्याचा असुराचा वध श्रीकृष्णाद्वारे झाला तर तिथे काय म्हटलेलं आहे, पुतनेचा उद्धार, वृषभासुराचा उद्धार, अरिष्टासुराचा उद्धार, असं त्या अध्यायाचं नाव दिलं आहे. उद्धार म्हणजे काय, जे जे कोण कृष्णाद्वारे मारले गेले ते कुठे गेले, त्यांची पाप नष्ट झाली आणि त्यांचे स्वर्ग लोकात, उच्च लोकामध्ये त्यांना स्थान मिळालं. म्हणून इथे भगवान कृष्ण भूमातेला सांगतात की तुला काही रागवायचं काही कारण नाही, शोभित व्हायचं काही कारण नाही, कारण तुझ्या पुत्राला मी मारलं म्हणून त्याला आता उत्तम गती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता जा, मी तुझा भार उतारलेला आहे. म्हणजे तूच तर मला तुझा भार हलका करण्यासाठी प्रार्थना करायला आली होतीस ब्रह्मादी देवतांना पुढे करून, तुझा भार मी उतारलेला आहे, म्हणजे तुझा भार कमी केलेला आहे. तेव्हा भीष्म म्हणाले, युधिष्ठिर, भूमिपुत्र नरकासुर को मारकर सत्यभामा सहित भगवान श्री कृष्ण ने लोकपालों के साथ जाकर नरकासुर के घर को देखा. सत्यभामेला सुद्धा घेऊन आले होते भगवान कृष्ण.
मगाशी तुम्ही गरुडावरती या फोटोमध्ये बघितलेला हे कृष्ण आणि ही सत्यभामा. भीष्म उवाच, भीष्म म्हणाले, त्यांनी नरकासुरच्या मग घर बघितलं. यशस्वी नरक के घर में जाकर उन्होंने नाना प्रकार के रत्न और अक्षय धन को देखा. अक्षय कधी क्षय न होणारे एवढं अक्षय धन, मणि, मोती, मूंगे, वैदुर्य मणि की बनी हुई वस्तुएं, पुखराज, सूर्यकांत मणि और निर्मल स्फटिक मणि की वस्तुएं भी वहां देखने में आई. जाम्बुनद तथा शातकुंभ संज्ञक सुवर्ण की बनी हुई बहुत सी ऐसी वस्तुएं वहां दृष्टिगोचर हुई जो प्रज्वलित अग्नि और शीत रश्मि चंद्रमा के समान प्रकाशित हो रही थी. नरकासुर का भीतरी भवन सुवर्ण के समान सुंदर, कांतिमान एवं उज्जवल था. उसके घर में जो असंख्य एवं अक्षय धन दिखाई दिया, उनकी धनराशि राजा कुबेर के घर में भी नहीं है. देवराज इंद्र के भवन में भी पहले कभी उतना वैभव नहीं देखा गया था. आणि भगवान कृष्णाने अदितीची कुंडले त्याला परत देण्यासाठी गेला. आता ही आहे ती कोण? भूमाता, भूदेवी आहे. हा खाली पडलेला आहे तो नरकासुर आहे. हे कृष्ण आणि कोण? ही सत्यभामा. आणि हे तिकडे कोण? ते मूर वगैरे दैत्य मारले गेले ते. इंद्र म्हणाले, जनार्दन, ये जो नाना प्रकार के माणिक्य, रत्न, धन तथा सोने की जालियों से सुशोभित बड़े बड़े हौदों वाले तोमर सहित पराक्रमशाली बड़े भारी गजराज एवं उन पर बिछाने के लिए मूंग से विभूषित कंबल, निर्मल पताकों से युक्त नाना प्रकार के वस्त्र आदि है ना, इन सब पर आपका अधिकार है. इन गजराजों की संख्या 20,000 है तथा इससे दुनी हथिनियां है. जनार्दन, यहाँ 8 लाख उत्तम देशी घोड़े हैं और बैल जुते हुए नए नए वाहन है. इनमें से जितनी आपको आवश्यकता हो वे सब के सब आप यहाँ से ले जा सकते हैं. शत्रुदमन, ये महीन ऊनी वस्त्र, अनेक प्रकार की शैयाएं, बहुत से आसन, इच्छानुसार बोली बोलने वाले, देखने में सुंदर पक्षी, चंदन और अगुरु मिश्रित नाना प्रकार के रथ, ये सब वस्तुएं मैं आपके लिए वृष्णिवंशियों के निवास स्थान द्वारका में पहुंचा दूंगा. हे सगळे वस्तू आहेत ते मी हे द्वारकामध्ये मी पोचवून देईन. म्हणजे हे सगळ्या ज्या काही वस्तू आहेत, रत्न वगैरे आहेत, हत्ती घोडे वगैरे सगळं आहे, त्याची मी डिलिव्हरी करेन. कुठे? द्वारका नगरीमध्ये, असं इंद्राने आश्वासन दिलं. भीष्म जी कहते हैं, युधिष्ठिर, देवता, गंधर्व, दैत्य और असुर संबंधी जितने भी रत्न नरकासुर के घर में उपलब्ध हुए, उन्हें शीघ्र ही गरुड़ पर रखकर देवराज इंद्र दाशारह वंश के अधिपति भगवान कृष्ण के साथ मणि पर्वत पर गए. वहां बड़ी पवित्र हवा बह रही थी तथा विचित्र एवं उज्जवल प्रभा सब और फैली हुई थी. यह सब देखकर देवताओं को बड़ा विस्मय हुआ. आकाश मंडल में प्रकाशित होने वाले देवता, ऋषि, चंद्रमा और सूर्य की भांति वहां आए हुए देवगण उस पर्वत की प्रभा से तिरस्कृत हो साधारण से प्रतीत हो रहे थे. आता इंद्राने सगळे जे धनसंपत्ती होती ते सगळं काही गरुडावरून कृष्णाचे जे शहर होतं, नगरी होती, त्या ठिकाणी ते घेऊन आला. म्हणजे तेवढं गरुडाने तेवढं रूप धारण केलं होतं. आपण महाभारताचं जे पहिलं आस्तिक पर्व आहे त्यामध्ये आपण गरुडाचा पराक्रम बघितला होता, कसं तो इच्छानुसार रूप धारण करू शकत होता. आकाश मंडल में प्रकाशित होने वाले देवता, ऋषि, चंद्रमा और सूर्य की भांति वहां आए हुए देवगण उस पर्वत की प्रभा से तिरस्कृत हो साधारण से प्रतीत हो रहे थे. तदनंतर बलराम जी तथा देवराज इंद्र की आज्ञा से महाभाऊ भगवान श्री कृष्ण ने नरकासुर के मणि पर्वत पर बने हुए अंतःपुर में प्रसन्नता पूर्वक प्रवेश किया. मधुसूदन ने देखा कि उस अंतःपुर में द्वार और गृह वैदुर्य मणि के समान प्रकाशित हो रहे हैं. उनके फाटकों पर पताकाएं फहरा रही है. सुवर्णमय विचित्र पताकों वाले महलों से सुशोभित वह मणिपर्वत चित्रलिखित मेघों के समान प्रतीत होता था. उन महलों में विशाल अट्टयिकाएं बनी थी जिन पर चढ़ने के लिए मणि निर्मित सीढ़ियां सुशोभित हो रही थी. वहां रहने वाली प्रधान गंधर्व और असुरों की परम सुंदरी प्यारी पुत्रियों ने उन स्वर्ग के समान प्रदेश में खड़े हुए अपराजित भगवान मधुसूदन को देखा. आता ती सगळी जी 16,100 त्या ठिकाणी स्त्रिया होती त्यांनी आता मधुसूदनला बघितलं, म्हणजे विष्णूला बघितलं. देखते देखते ही उन सब ने महाभाऊ श्री कृष्ण को घेर लिया. वे सभी स्त्रियां एक वेणी धारण किए, गेरुए वस्त्र पहिने, इंद्रिय संयम पूर्वक वहां तपस्या कर रही थी. आता या तपस्येचं त्यांना आता फळ मिळालं, कारण साक्षात परमात्मा आता त्यांच्याकडे आला. परत इथे वर्णन आलेलं आहे, एक वेणी धरा म्हणून. उस समय व्रत और संताप जनित शोक उनमें से किसी को पीड़ा नहीं दे सका. वे निर्मल रेशमी वस्त्र पहने हुए यदुवीर श्री कृष्ण के पास जा
उनके सामने हाथ जोड़कर खड़ी हो गई। आणि ती काय सांगू लागली, उन कमल नयनी कामिनियों से अपनी संपूर्ण इंद्रियों के स्वामी श्री हरि से इस प्रकार बोले। उन कमल नयनी कामिनियों ने अपना संपूर्ण इंद्रियों के स्वामी श्री हरी से इस प्रकार कहा। मग ती आता सगळी कृष्णाला काय सांगू लागली, ती सगळी कन्या काय सांगू लागली, मग ही सगळी जी कन्या जमली होती ती आता भगवान कृष्णाला प्रार्थना करू लागली। पुरुषोत्तम, देवर्षि नारद ने हमसे कह रखा था कि देवताओं का कार्य सिद्ध करने के लिए भगवान गोविंद यहाँ पधारेंगे। नारदांनी त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं देवतांचं कार्य करण्यासाठी भगवान कृष्ण गोविंद या ठिकाणी येणार आहेत। एवं वे सपरिवार नरकासुर, निशुंभ, मूर, दानव, हयग्रीव तथा पांचजन्य को मारकर अक्षय धन प्राप्त करेंगे। थोड़े ही दिनों में भगवान यहाँ पधारकर तुम सब लोगों को इस संकट से तुम सब लोगों का उद्धार करेंगे। ऐसा कहकर परम बुद्धिमान देवर्षि नारद यहाँ से चले गए थे। हम सदा आपका ही चिंतन करती हुई घोर तपस्या में लग गई। हमारे मन में यह संकल्प उठता रहता था कि कितना समय बीतने पर हमें महाभाऊ माधव का दर्शन प्राप्त होगा। तर माधव शब्दाचा अर्थ काय, धव म्हणजे नवरा, माधव, मा म्हणजे कोण, लक्ष्मी माता, तिचा धव म्हणून माधव, म्हणजे या विष्णूचं दर्शन आम्हाला कधी होईल। मग याची त्यांना चिंता लागून राहायची, संकल्प त्यांच्या मनात यायचा। पुरुषोत्तम, यही संकल्प लेकर दानवों द्वारा सुरक्षित हो हम सदा तपस्या करती आ रही है। यासाठी तर आम्ही तपस्या करत होतो। भगवान, आप गांधर्व विवाह की रीति से हमारे साथ विवाह करके हमारा प्रिय करे। हमारे पूर्वोक्त मनोरथ को जानकर भगवान वायुदेव ने भी हमें सबके प्रिय मनोरथ की सिद्धि के लिए कहा था कि देवर्षि नारद जी ने जो कहा है वह शीघ्र ही पूर्ण होगा। हमारे पूर्वोक्त मनोरथ को जानकर वायुदेव ने कहा था ये। भीष्म म्हणाले, युधिष्ठिर, देवताओं तथा गंधर्वों ने देखा वृषभ के समान विशाल नेत्रों वाले भगवान श्री कृष्ण ने उन परम सुंदरी नारियों के समक्ष वैसे ही खड़े थे जैसे नई गायों के समान आगे सांड हो। भगवान के मुखचंद्र को देखकर उनकी सबकी इंद्रियां उल्लासित हो उठी और वे हर्ष में भरकर महाभाव श्री कृष्ण से पुनः इस प्रकार बोली। आणि ती कन्या परत म्हणू लागली, बड़े हर्ष की बात है कि पूर्व काल में कृतज्ञता रखने वाले महर्षि नारद जी ने जो बात कही थी वह सत्य हो गई। उन्होंने कहा था कि शंख चक्र गदा और खड्ग धारण करने वाले सर्वव्यापी नारायण भगवान विष्णु भूमिपुत्र नरकासुर को मारकर तुम लोगों के पति होंगे। ऋषियों में प्रधान महात्मा नारद का वह वचन आज आपके दर्शन मात्र से ही सत्य होने जा रहा है। यह बड़े सौभाग्य की बात है। तभी तो आज हम आपके परम प्रिय चंद्रतुल्य मुख का दर्शन कर रही है। आप परमात्मा के दर्शन मात्र से ही हम कृतार्थ हो गई। भीष्म उवाच, हे युधिष्ठिर, भगवान के प्रति उन सब के हृदय में काम भाव का संचार हो गया था। उस समय युधिश्रेष्ठ श्री कृष्ण ने कहा, आता भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच। भगवद्गीतेमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा भगवान बोलतात तेव्हा सुद्धा इथे तेच आलेलं आहे, कृष्ण उवाच नाही, श्री भगवान उवाच। म्हणजे त्यांचं वास्तविक स्वरूप कोण आहे, कृष्ण या रूपात ते लीला करत आहेत, राम रूपात लीला करत आहेत। मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की दत्त मोहिनी कपिल अशा वेगवेगळ्या रूपात ते लीला करतात, पण आहे कोण, एकच परमात्मा, तो भगवान म्हणाला, असं व्यासांना सांगायचं आहे। तेव्हा भगवान म्हणाले, विशाल नेत्रों वाली सुंदरियो, जैसा तुम कहती हो उसके अनुसार तुम्हारी सारी अभिलाषा पूर्ण हो जाएगी। भीष्म उवाच, आता ही जी सगळी स्त्रिया होती ती पूर्वजन्मामध्ये कोण होती, अप्सरा होती। आणि त्यांनी देवासुर संग्राम मध्ये जेव्हा देवतांचा विजय झाला होता तेव्हा मेरू पर्वताकडे उत्सव होता, त्या उत्सवासाठी जात होती। त्यावेळेला त्यांनी अष्टावक्र मुनींना पाण्यामध्ये तपस्या करताना बघितलं होतं आणि त्यांनी अष्टावक्र मुनींची खूप हे केली होती, काय स्तुती केली होती। आमचं काय हो भाग्य, आम्हाला तुमचं दर्शन झालं सकाळी सकाळी, आणि अशी खूप स्तुती केली। अष्टावक्र मुनी म्हणजे त्यांच्या शरीराला 8 ढोंगपोंग होती आणि ते पाण्यामध्ये तपस्या करत होते, फक्त डोकं वर ठेवून, पाण्याच्या बाहेर डोकं ठेवून, बाकी संपूर्ण शरीर पाण्यामध्ये आणि पाण्याच्या वरती फक्त डोकं काढून, अशा प्रकारे ते तपस्या करत होते। आणि यांनी जी स्तुती केली त्यामुळे ते प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, तुम्हाला बोला, तुम्हाला काय वरदान पाहिजे। तेव्हा त्या अप्सरा म्हणू लागले की मला साक्षात नारायण पतिरूपात पाहिजे। तिसरी म्हणाली मला सुद्धा, तिसरी म्हणाली मला सुद्धा। म्हणता म्हणता तिथे हजारापेक्षा जास्त स्त्रिया त्या ठिकाणी जमल्या आणि सगळ्यात म्हणू लागल्या की मला विष्णुपती रूपामध्ये पाहिजे। तेव्हा अष्टावक्र मुनी म्हणाले, ठीक आहे, पुढच्या वेळेला जेव्हा विष्णू पृथ्वीवरती मनुष्य रूपात येईल
तेव्हा तुम्हाला भाग्य लाभेल त्याच्या पत्नी बनण्याचं, म्हणजे विष्णू पत्नी बनण्याचं तुम्हा सर्वांना भाग्य लाभेल. पण जेव्हा ते अष्टावक्र मुनी पाण्यातून बाहेर आले, तेव्हा त्यांच्या शरीरावरची ढोंग बघितली, तेव्हा तेव्हा त्या अप्सरांना हसणं आवरलं नाही, त्या हसू लागल्या. त्यावेळेला अष्टावक्र मुनींनी त्यांना एक शाप दिला. तो शाप कोणता तुम्ही आता सांगत नाही, पुढे जेव्हा महाभारताच्या आपण मौसल पर्वामध्ये बघू, मौसल पर्वाच्या शेवटच्या अध्यायामध्ये, त्यावेळेला तुम्हाला तुम्ही शाप सांगणार आणि ही कथा, या कथेची आठवण पुन्हा एकदा करून देणार. तर भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच, विशाल नेत्रो वाली सुंदरी हो, जैसा तुम कहती हो उसके अनुसार तुम्हारी सारी अभिलाषा पूर्ण हो जाएगी. भीष्म म्हणाले, युधिष्ठिर, सेवकों द्वारा उन सब रत्नों को तथा देवताओं और राजाओं को देवता और राजा आदि की कन्याओं को द्वारका भेजकर देवकी नंदन भगवान श्री कृष्ण ने उस उत्तम मणि पर्वत को शीघ्र ही गरुड़ के बाह, म्हणजे का, गरुडच्या पंखावरती, पाठीवरती ठेवून गरुड़ के पीठ पर चढ़ा लिया. केवल पर्वत ही नहीं, उस पर रहने वाले जो पक्षियों के समुदाय, हाथी, सर्प, मृग, नाग, बंदर, पत्थर, शिला, न्यंकु, वराह, रुरुमृग, झरने, बड़े बड़े शिखर तथा विचित्र मोर आदि थे, उन सबको साथ लेकर मणिपर्वत को उखाड़कर इंद्र के छोटे भाई श्री कृष्ण ने सब प्राणियों के देखते ही देखते गरुड पर रख लिया. आता गरुडाने मोठं रूप धारण केलं होतं. मग गरुड जेव्हा अमृत कलश घेऊन जात होता आणि इंद्राने त्याला अडवलं होतं, आणि जेव्हा इंद्राचं जे वज्र होतं ते गरुडाच्या समोर निष्फल झालं होतं, तेव्हा इंद्राने गरुडाचा पराक्रम विचारला होता. तेव्हा गरुडाने काय सांगितलं होतं, मी माझ्या पंखावरून संपूर्ण ब्रह्मांड उचलू शकतो, एवढं माझ्यामध्ये बळ आहे, एवढी माझ्यामध्ये ताकद आहे. त्यामुळे हे तर पर्वत वगैरे उचलणं, हे सर्व जीवांना घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं, हे गरुडासाठी सामान्य कार्य है. महाबली गरुड़ श्री कृष्ण बलराम तथा महाबलवान इंद्र को उस अनुपम रत्न राशि तथा पर्वत को वरुण देवता के दिव्य अमृत तथा चंद्रतुल्य उज्ज्वल शुभकारक छत्र को वहन करते हुए चल दिए. तेवढं त्यांनी मोठं रूप धारण केलं. उनका शरीर विशाल पर्वत शिखर के समान था. विशाल पर्वत शिखरासारखं त्याने रूप धारण केलं होतं गरुडाने, मोठं रूप. वे अपनी पंखों के बलपूर्वक हिलहिलाकर, अपने पंखों को बलपूर्वक हिलहिलाकर सब दिशाओं में भारी शोर मचाते जा रहे थे. उड़ते समय गरुड़ पर्वत के शिखर तोड़ डालते थे, पेड़ों को उखाड़ फेंकते थे और ज्योतिषपथ आकाश में रथ चलते थे. बड़े बड़े बादलों को अपने साथ उड़ा ले जाते थे. वे अपने तेज से ग्रह, नक्षत्र, तारों और सप्तर्षियों के प्रकाश पुंजों को तिरस्कृत करते हुए चंद्रमा और सूर्य के मार्ग पर जा पहुंचे. भरत श्रेष्ठ, तदनंतर मधुसूदन ने मेरु पर्वत के मध्यम शिखर पर पहुंचकर समस्त देवताओं के निवास स्थानों का दर्शन किया. युधिष्ठिर, उन्होंने विश्वदेव, मरुदगणों और साध्यों के प्रकाशमान स्थान को लांघकर अश्विनी कुमारों के पुण्यतम लोकों में पदार्पण किया. परंतु तत्पश्चात शत्रुअंता भगवान श्री कृष्ण देवलोक में जा पहुंचे. इंद्र भवन के निकट जाकर भगवान जनार्दन गरुड़ पर से उतर गए. वहां उन्होंने देव माता अदिति के चरणों में प्रणाम किया. फिर ब्रह्मा और दक्ष आदि प्रजापतियों ने तथा संपूर्ण देवताओं ने भी उनका स्वागत सत्कार किया. आता तुम्ही म्हणाल, ही जी देवकी आहे, वसुदेव आणि देवकी आहे, हे पूर्वजन्मामध्ये दशरथ आणि कौशल्य होते, तेच पूर्वजन्मामध्ये कश्यप आणि अदिती होते. तर मग अदिती इथे कशी, जर ती पूर्वजन्म होऊन जर देवकी रूपात पृथ्वीवरती आहे, तर मग अदिती आहे ते तिचं काय आहे, दैवी स्वरूप आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण देतो की भगवान विष्णू वैकुंठातून त्याने जरी कृष्ण अवतार धारण केला, तरी वैकुंठातून ते गायब झाले का? नाही. वैकुंठातही ते नारायण रूपात स्थित आहेत आणि पृथ्वीवरती सुद्धा मानवी रूपात ते लीला करत आहेत. याचा श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. भगवान कृष्ण अर्जुनाला घेऊन आपल्या लोकांमध्ये गेले होते आणि त्यांना आणि अर्जुनाला दाखवलं होतं, ते बघ, ते चतुर्भुज स्वरूप आहे, ते माझं मूळ स्वरूप आहे म्हणून. मग तो सुद्धा अध्याय श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेला आहे. तसंच म्हणजे जेव्हा भगवान पृथ्वीवरती येतात, मनुष्य रूप, मत्स्यकूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की, दत्तात्रेय अशी जेव्हा रूप धारण करतात, मोहिनी आदी जेव्हा रूप धारण करतात, तेव्हा त्यांचं जे मूळ स्वरूप आहे ते गायब होत नाही. मूळ स्वरूप सुद्धा आहे तसंच राहतं. एकाच वेळेला अनेक रूप ते धारण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे ही आता अदितीचं रूप कोण आहे? देवकी आहे, जी पृथ्वीवरती मनुष्य रूपात आहे. जसं एकाच धर्म याची 3 स्वरूप होती ना, 3 स्वरूप झाली. कोण? एक वाल्मिकी, रामायण लिहिले ते वाल्मिकी नाही, दुसरा एक चांडाळ कुळात जन्मलेला वाल्मिकी, त्याची कथा तुम्हाला मी राजसूय यज्ञाच्या वेळेला सांगितली आहे. त्यानंतर राजसूय यज्ञाच्या प्रसंगाच्या वेळी सांगितलेली आहे. त्यानंतर दुसरा कोण? युधिष्ठिर, आणि तिसरा विदुर. हे तिने एकाच धर्मराजाचे अंश आहेत. तसेच अदिती, कौसल्या आणि देवकी हे सुद्धा
एकाच मातेची वेगवेगळी रूप आहेत। तो भगवान इंद्र भवन के निकट जाकर भगवान जनार्दन गरुड़ पर से उतर गए। वहां उन्होंने देवमाता अदिति के चरणों में प्रणाम किया। फिर ब्रह्मा और दक्ष आदि प्रजापतियों ने तथा संपूर्ण देवताओं ने भी उनका स्वागत सत्कार किया। उस समय बलराम सहित भगवान केशव ने माता अदिति को दोनों दिव्य कुंडल और बहुमूल्य रत्न भेंट किए। वह सब ग्रहण करके माता अदिति का मानसिक दुख दूर हो गया और उन्होंने इंद्र के छोटे भाई यदुकुल तिलक श्री कृष्ण और बलराम का बहुत आदर सत्कार किया। पट्टरानी सत्यभामा का हाथ पकड़कर उन्हें माता अदिति की सेवा में पहुंचाया। देव माता की सारी चिंता दूर हो गई थी। उन्होंने श्री कृष्ण को प्रिय करने की इच्छा से सत्यभामा को उत्तम वर प्रदान किया। आता अदितीने सत्यभामेला कोणता उत्तम वर दिला? सुंदर मुख वाली बहू, जब तक श्री कृष्ण मानव शरीर में रहेंगे तब तक तू वृद्धावस्था को प्राप्त न होगी और सब प्रकार की दिव्य सुगंध एवं उत्तम गुणों से सुशोभित होती रहेगी। जोपर्यंत मनुष्य श्री कृष्ण म्हणजे विष्णू मानव शरीरामध्ये आहेत तोपर्यंत तू म्हातारी होणार नाहीस आणि सर्व प्रकारचे दिव्य सुगंध आणि उत्तम गुणांनी तू सुशोभित राहशील। भीष्म युधिष्ठिरला म्हणाले, युधिष्ठिर, सुंदरी सत्यभामा शची देवी के साथ म्हणजे इंद्राच्या सहचारिणी पत्नीचं नाव शची देवी। युधिष्ठिर, सुंदरी सत्यभामा शची देवी के साथ घूम फिरकर उनकी आज्ञा ले भगवान श्री कृष्ण के विश्राम गृह में चली गई। तदनंतर शत्रुओं का दमन करने वाले भगवान श्री कृष्ण महर्षियों से सेवित और देवताओं द्वारा पूजित होकर देवलोक से द्वारका लोक में चले गए। महाभाव भगवान श्री कृष्ण लंबा मार्ग तय करके उत्तम द्वारका नगरी में, जिसके प्रधान द्वार का नाम वर्धमान था, वहां जा पहुंचे। भीष्म युधिष्ठिरला म्हणाले, युधिष्ठिर, सर्वव्यापी नारायण स्वरूप भगवान श्री कृष्ण ने सब प्रकार के मनोवांछित पदार्थों से भरी पूरी द्वारकापुरी को देखकर प्रसन्नता पूर्वक उसमें प्रवेश करने की तैयारी की। उन्होंने देखा कि द्वारकापुरी में सब और बगीचों में बहुत से रमणीय वृक्ष समूह शोभा पा रहे थे, जिनमें नाना प्रकार के फल और फूल लगे हुए थे। वहां के रमणीय राजसदन सूर्य और चंद्रमा के समान प्रकाशमान था। मेरु पर्वत के शिखरों की भांति गगनचुंबी थे। उन भवनों से विभूषित द्वारकापुरी की रचना साक्षात विश्वकर्मा ने की थी। उस पुरी के चारों ओर बनी हुई चौड़ी खाइया उसकी शोभा बढ़ रही थी। उसमें कमल के फूल खिले हुए थे। हंस आदि पक्षी उनके जल का सेवन कर रहे थे। वे देखने में गंगा और सिंधु के समान जान पड़ती थी। सूर्य के समान प्रकाशित होने वाली ऊंची गगनचुंबिनी श्वेत चहार दीवारों से सुशोभित द्वारकापुरी सफेद बादलों से घिरी हुई देवपुरी अमरावती के समान जान पड़ती थी। आता या द्वारकापुरी किती योजन लांबीची होती, किती योजन रुंदीची होती, ते सगळी माहिती भीष्मांनी युधिष्ठिरला इथे सांगत आहेत, द्वारकापुरीचं वर्णन करत आहेत। मग हे द्वारकापुरीचं वर्णन झाल्यानंतर हे द्वारकापुरीचं वर्णन केलेलं आहे आणि त्यानंतर भीष्म पुढे मला वाटतं हे 5-6 पानं द्वारकापुरीचंच वर्णन आलेलं आहे। आणि त्यानंतर उल्लेख आलेला आहे की असं एक युद्ध झालं होतं भगवान कृष्णांचं, असं एक जबरदस्त युद्ध झालं होतं ज्याचं वर्णन अनेक पुराणांमध्ये आलेलं आहे। विष्णू महापुराणात आलेलं आहे, श्रीमद भागवत महापुराणात आलेलं आहे, हरिवंश पुराणात आलेलं आहे आणि महाभारतात सुद्धा त्या युद्धाचं वर्णन आलेलं आहे। आणि ते युद्ध म्हणजे कोणाकोणाचं? विष्णू आणि शंकराचं युद्ध, म्हणजे विष्णू म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आणि शंकर यांच्यात युद्ध झालं होतं। हे युद्ध नक्की कोणत्या कारणावरून झालं होतं ते आपण उद्याच्या भागात बघूया, कारण भगवंताची लीला सांगता सांगता त्यामध्ये इतकं डुबलो, म्हणजे इतकं बुडून गेलो की कधी 10:30 वाजून गेले समजलेत नाही। मग भगवंताचे ते चरित्र आहे, द्वारकापुरीचं वर्णन, ते आपण बघूया। त्याचबरोबर हे महादेवांबरोबर श्रीकृष्णाचं युद्ध का झालं होतं आणि त्यामध्ये त्या युद्धाचा
पुढे निर्णय काय झाला, तर युद्धामध्ये पुढे काय झालं, कोण जिंकलं, हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. रामकृष्ण हरी.